सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजी वारेगाव तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद। वैष्णव संगती संगती सुख वाटे जीवा हरी वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती वैष्णवा संगती सुख वाटे जीवा अनेक मी देवा काही देवा काही नेने आने कमी देवा काही नेने आने कमी देवा गायनाचे पुढे आपोलिया चंदे आणि कमी देवा काही नाही आणि कमी देवा काही नाही
हे आणि कमी देवा आणि कमी दे आणि कमी हे आणि कमी देवा आणि कमी देवा काही हे आणि कमी आणि कमी देवा काही हरी आणि कमी आणि कमी आणि आणि कमी देवा काही रे आणि कमी देवा काही गायना अरे गायना तेवढ्या बोली मनाचे आनंदे आवडीने गायनाचे उडे आपोलिया आपोलिया हे मना हे आवडी
आनंदे आवडीने आवडीने मनाचे आनंदे आवडीने गायनाचे मोडे आपोलिया चंदे गायनाचे मोडे आपोलिया आपोलिया वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेनो गायनाचे उडे आपोलिया छंदी मनाची आनंदी आवडीने लाज भोय शंका दुराविला मान नकळे साधन या परते गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदी आवडीने तुका म्हणे आता पुला सायासे आम्हा जगदिशे सांभाळावे गायनाचे उडे आपोलिया छुंदे मनाची आनंदे आवडीने विठ्ठला यौंतः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यंशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। महायोगपीठे तटे भीमरथामोरं पुण्डरीकाय दातुन्मुनीन्द्रहे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं खलावद्निजीवोधरार्थावतारं खलाङ्कं तेजोदिकामोऽभिवक्रं खलानेशबाधापणोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। आइए हनुमंत विराजिए कथा करूं मत अनुसार
प्रेम सहित गादी धरो विराजी पवन कुमार आत्मरूप गणेशो केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणी आता गुरुराया चरणी मस्तक ठेवे गुरुराया चरणी मस्तक गुरुराया चरणी मस्तक ठेवे गुरुराया चरणी मस्तक ठेवे आपुला दासाला जावे मती आपुला दासाला जावे मती गुरुराया चरणी मस्तक गुरुराया चरणी मस्तक ठेवे गुरुराया जावे गुरुराया चरणी मस्तक मस्तक हे पायावरी यावर करी संतांचा प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती मी दुबळा अर्पित से भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की हो मंगल भुवन मंगल हारी द्रवहु सुद शरत अजिर बिहारी राम सिया राम जय जय राम 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 मंगल भुवन मंगल हारी प्रभु सुद शरत अजिर बिहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम जय जय राम वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेनो गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड चालक कर्तुम अन्यथा कर्तुम असणारा की ज्याला प्राप्त करण्यासाठी अनंत जन्म घेऊन अनंत प्रार्थना कराव्या लागतात अनंत साधना कराव्या लागतात तरीही न प्राप्त होणारा जो देव योगियांचा धानी धाताना तुळसी जो परमात्मा हजारो वर्ष झाडाला उलट टांगून घेऊन साधना करणाऱ्या लोकांच्या देखील स्वप्नात जात नाही तो परमात्मा पंढरनाथ परमात्मा या परमात्म्याचं अर्ध अंग सुनारे जगाचा संसार सुखाचा भावा करिता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरुवर्य पंचम वेद निर्माते जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अतिशय महत्वाचा संतांच्या संगतीमध्ये स्वतःला काय अनुभव आला हे प्रगट करून या ठिकाणी देणारा अभंग सेवेकरता निवडलेला विठ्ठल विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ भावार्थ अतिशय सुंदर आहे. सर्वांनी थोडंसं कान माझ्याकडे देऊन लक्ष देऊन ऐका.
अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा, या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबार आहे मानवी शरीरात आलेल्या जीवाला सुखाचा ऍड्रेस, सुखाचा पत्ता सांगताय. सुख कुठे मिळेल, कुठे सुख मिळेल? वैष्णवा संगती, हे जीवा वैष्णवाच्या संगतीमध्ये सुख मिळेल. किती मिळेल महाराज? आणि कमी देवा काही नेणो. अवर्णनीय सुख संतांच्या संगतीमध्ये जीवाला मिळतंय, हे तुकोबार स्पष्ट करून देऊन सांगताय. मग यदा कदाचित ते सुख जर मिळालं, मग त्या सुखाची अनुभूती, सुखाचं प्रागट्य जीव कसा करतो? ते सुख प्रगट करण्याच्या 3 पद्धती जगद्गुरु तुकोबारांनी सांगितल्या. लक्ष देऊन ऐका. गायनाचे उडे, या 3 पद्धती आहे सुख व्यक्त करण्याच्या. आनंदामध्ये, सुखामध्ये माणसं गातात, नाचतात, उड्या मारतात. तुकोबार म्हणतात संतांच्या संगतीमध्ये सुख मिळालं ना, तर त्या सुखाची अनुभूती अशी होते. काय करतात त्या सुखामध्ये? गायनाचे उडे, पुन्हा आपल्या छंदामध्ये नाचतात, आपल्या मनाच्या आनंदासाठी नाचतात. कधी? संतांच्या संगतीत सुख मिळाल्याच्या नंतर. हो, गाये नाचे उडे आपोलिया छंदे, आणि मनाची आनंदे आवडीने. बघा, 3 म्हणजे 6 गोष्टी तुकोबारांनी दुसऱ्या चरणामध्ये महत्वाच्या सांगितल्या. गाणं, नाचणं, उड्या मारणं, आनंदाने, छंदामध्ये आणि आवडीने. ठीक आहे महाराज. मग परमार्थामध्ये जो आलेला आनंद आहे, संतांच्या जवळ गेल्याच्या नंतर जो आलेला आनंद आहे, तो आनंद व्यक्त करताना ह्या 3 पद्धती कराव्या. ठीक आहे, पण या 3 पद्धती करत असताना तुकोबारांनी काही गोष्टीला लाता मारायच्या सांगितल्या. त्यात ज्या आहे सोडून द्यायच्या. कुठल्या कुठल्या? लक्ष देऊन ऐका. लाज भरा दुराविला मान, ह्या 4 गोष्टी तुकोबारांनी परमार्थामध्ये बाजूला ठेवायच्या सांगितल्या. कोणत्या? परमार्थिक क्षेत्रामध्ये आलं की लाजू नाही माणसानं. परमार्थ हा लाजून करायचा नाही, परमार्थामध्ये भीती बाळगायची नाही, आणि सगळ्यात महत्वाचं परमार्थामध्ये संशय घ्यायचा नाही. अजिबात संशय घ्यायचा नाही. आणि त्याहीपेक्षा अतिशय महत्वाचं तुकोबारांनी 4थी गोष्ट सांगितली, दुराविला मान. मानाची अपेक्षा परमार्थामध्ये करायची नाही दादा, हो नाही करायची. आणि एवढं सगळं केल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबार मग देवाला विनंती करतात, देवा आता मला तू काय कर, या विश्वामध्ये तुझी सत्ता आहे, तू माझा सांभाळ कर. तू का म्हणे, आता आपुल्या सायाशे आम्हा जगदिशे सांभाळावी विठाल विठाल. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. ऐकताय ना तुम्ही? हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. अभंगाचा भावार्थ संपला म्हणजे कीर्तन संपलं म्हणायला अडचण आहे का? जा घरी मग. नाही, ठळक बातम्या होत्या. सविस्तर पूर्वक चिंतन मांडण्यापूर्वी अल्पासा परिहार तो म्हणजे असा. सालाबादप्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अगदी मोठ्या आनंदाने परमपूज्य हरिभक्तीपरायण वैकुंठवासी अण्णासाहेब महाराज आनंदे व हरिभक्तीपरायण वैकुंठवासी सुरेंद्र महाराज आनंदे श्री क्षेत्र देवगिरी यांच्या कृपा आशीर्वादाने प्रसादाने हरिभक्तीपरायण वैकुंठवासी महंत मेहरदास हरिदास महाराज यांच्या आशीर्वादाने हरिभक्तीपरायण गुरुवर्य बाबासाहेब महाराज आनंदे श्री क्षेत्र देवगिरी यांच्या अध्यक्षतेखाली हरिभक्तीपरायण मुरारी महाराज आनंदे यांच्या मार्गदर्शनाने, त्याचबरोबर उपस्थित असणारे सर्व हरिभक्तीपरायण महाराज मंडळी यांच्या विशेष सहकार्याने, सर्व उपस्थित असणाऱ्या गुणीजनांच्या अतिसहकार्याने, ग्रामस्थांच्या अनमोल सहकार्याने संपन्न होत असणारा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा येथील आज 3ऱ्या दिवसाची तृतीय दिनाची सेवा या ठिकाणी माझ्याकडे आलेली आहे. या ठिकाणी येण्याचा योग मला ज्यांच्यामुळे घडतो, आनंद वाटतो सांगायला. गेल्याही वर्षी मी या व्यासपीठावरती कीर्तन सेवेला आलो होतो आणि गेल्या वर्षीचं कीर्तन सर्वांना अतिशय प्रिय आवडलं. त्यामुळे मला परत या ठिकाणी पोस्टाने बोलवणं आलं असं म्हणायला अडचण नाही. गेल्या वर्षी कसा आलो होतो मी आपल्या सर्वांना ज्ञात आहे. मी नमूद करेल, बऱ्याच दिवसाची आपणची इच्छा होती की मी या व्यासपीठावरती कीर्तनाला
यावं. आप्पांनी मला आणण्यासाठी बराचसा प्रयत्न देखील या व्यासपीठावरती केला, पण दुर्दैवाची गोष्ट आहे महाराज, ज्यांनी मला आणण्यासाठी प्रयत्न केला का, मी आलो पण ते कीर्तन माझं ऐकायला इथं उपस्थित देहरूपाने राहिले नाही. त्यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी आलो. आणि कसं राहतो बघा, जोपर्यंत आचार्याच्या हाताची चव आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण आचार्याला तारखा देत नाही. म्हणून आपणच्या 13व्या कीर्तनाच्या माध्यमातून मला गावामध्ये येण्याचा योग आला. आणि मग तिथून पुढं सर्व ग्रामस्थांनी अतिशय जीवापाड मला प्रेम दिलं महाराज. आता येतानाही पाहिलं, मी गाडीतून उतरलो की पोरं लागली म्हणायला मला लगेच आपले महाराज, आपले महाराज, महाराज महाराज. एक ते आपलेपणा निर्माण केला. चला, आल्याच्या नंतर सर्व उपस्थितांचं मला या ठिकाणी दर्शन होतं. त्यामध्ये हरिभक्तीपरायण आपल्या गावचे सुपुत्र, महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव अलौकिक आहे असे दिलीप महाराज जाधव, त्याचबरोबर हरिभक्तीपरायण गायन सम्राट भागवताचार्य, आम्हाला आदर्श असणारे हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज जाधव, हे सर्व वारकरी संप्रदायातील थोर थोर मंडळी, त्याचबरोबर आमचे मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण तिडकी महाराज आणि हरिभक्तीपरायण सर्व महाराज मंडळी, आप्पा आत्ता चाल म्हटले, सर्वच्या सर्व उपस्थित असणारे सर्व महाराज मंडळी, त्याचबरोबर माझ्या समवेत आलेले भागवताचार्य, महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध भागवताचार्य कीर्तनकार, अतिशय माझ्या जीवापाड माझ्यावरती प्रेम करणारे आमचे विष्णू महाराज आनंदे, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर पहिल्यांदाच बराचसा आमचा संबंध आहे, पण पहिल्यांदाच मराठी हॉटस्पॉट या चॅनलवरती माझं कीर्तन शूट करण्याकरता आमच्या आलेले हरिभक्तीपरायण अरविंद भाऊ, सर्वांच्या चरणावरती मी साष्टांग दंडवत ठेवतो आणि कीर्तनाकडे वळतो. फक्त एक विनंती तुम्हाला करेल बघा, तुम्हाला एक विनंती करेल, माझी नेहमीची विनंती असते बघा, माझी नेहमीची विनंती असते, मंडपमध्ये जागा आहे, माझ्या डोळ्यासमोर जे पुढं बसलेली, ओट्यावरती बसलेली जी पुरुष मंडळी आहे का, त्यांना माझी विनंती आहे, पुरुष मंडळी, महिलांच्याही पाठीमागं बसलेली जी पुरुष मंडळी आहे का, त्यांना माझी विनंती, या साईडला बरीचशी जागा आहे, तुम्ही जर इकडं आले तर बरं होईल बघा. येत आहे का? चला चला, दादा, अण्णा, काका, नाना, तात्या, बापू, भाऊ, आले आले भाऊ, उठले बरं का, आले भाऊ, आले, या या या, इकडे या, इकडे जाऊ नका, नाही तर जाताना तिकून तिकडे धर म्हण तू तुपलं कीर्तन चल घर लगते. या या या, येत आहेत बरं का. वा, तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे, बसल्या बसल्या सर्वांनी व्यवस्थित मांडी घालून पहिलं बसा बरं, व्यवस्थित मांडी घालून बसा. एवढी काही थंडी वाजती का आज? नाही. आणि तुम्हाला थंडीत वाजणार नाही महाराज, जोपर्यंत माझं कीर्तन चालू का तोपर्यंत तुम्हाला थंडी वाजणार अजिबात नाही. म्हणून तुम्हाला एक विनंती आहे, व्यवस्थित सर्वांनी मांडे घालून बसा. माझ्या कीर्तनातले काही नियम मी रोज सांगत असतो, नेहमी सांगत असतो, ऐका. पहिला नियम, कीर्तनातला पहिला नियम, ज्याला कुणाला उठायचं असेल त्यांना आताच उठायचं आणि घरी चालतं व्हायचं. कीर्तन चालू असताना मला उठलेलं माणूस चालत, मी परत एकदा रिपीट करतो, कीर्तन चालू असताना मला माणूस उठलेलं चालत नाही. ज्याला कोणाला उठायचं असेल त्यांना आताच उठायचं आणि चालत जायचं. मग तुम्ही म्हणताल आम्ही जर उठलो तर तू काय करशील? पाहायचं असलं तर तुम्ही उठून पहा, केस काही उगच वाढे नाही. मी लय अवघड आहे महाराज, उठून पहा फक्त तुम्ही, मग सांगल तुम्हाला. पहिला नियम, कीर्तनातून कोणी उठायचं नाही. दुसरा नियम, मांडी कोणी मोडायची नाही. तिसरा नियम, कोणी झोपायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाचा नियम, कोणी टाळी वाजवायची अजिबात नाही महाराज, अजिबात टाळी वाजवायची नाही. आणि सगळ्यात महत्वाचा नियम सांगतो बघा तुम्हाला, तुम्हाला माहिती आहे, माझ्यासोबत सर्वांनी बोलत चला. बोलताल का? बोलताल का? माझ्यासोबत बोलत चला. बोलताल का? तुम्ही जेवून आलात ना सगळे? मग जरा मोठ्यानं बोला, मला कानानं ऐकायला कमी येते आणि गडबडीत मशीन माझी घरी विसरलेली आहे. जरा मोठ्यानं बोला. बोलताल का? बरोबर मोठ्यानं बोला. बोलताल का? सर्वांनी एका आवाजात बोलायचं. आता कीर्तनातून कोणी उठायचं? जोरात जोरात. कीर्तनातून कोणी उठायचं? वा. कीर्तनात कोणी मांडी मोडायची? वा वा वा. कीर्तनात कोणी झोपायचं? कीर्तनात कोणी बोलायचं? कीर्तनात कोणी भजन करायचं? भजन पण नाही करायचं का? अजिबात नाही. भगवंतांनी अनमोल किमतीचे हात तुम्हाला दिले, सर्वांनी टाळी वाजून मोठ्या प्रेमाने भजन करा. विठाला अभंग श्री तुकोबर
या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय मानवी शरीरात आलेल्या जीवाला एक प्रकारचा उपदेश करतात. महत्वाचे काही मुद्दे आहेत. उपदेश करणारे कोण, उपदेश करतात तो कुणाला, आणि उपदेश आहे तो कशासाठी किंबहुना कशाचा, हे तीन महत्वाचे मुद्दे. पहिला मुद्दा, उपदेश करणारे कोण? जगद्गुरु तुकाराम महाराज. कोण तुकोबाराय? अनुरेनुया ठोकदा तुका कशाये भडा. कोण तुकोबाराय? तुकोबारांची जर महती सांगू गेलो तुम्हाला मी, तर आपलं कीर्तन इथंच संपून जाईल. महाराज ऐका, तुकोबारांच्या प्रमाणाने पटवून देतो. कोण तुकोबाराय? भगवंतानं लेखणी लिहिली दादा. वेद निर्माण केले भगवंताने, पण त्याही पेक्षा पलीकडे पंचम वेद निर्माण करणारे माझे जगद्गुरु तुकोबाराय. सांगू तुम्हाला कोण तुकोबाराय? ऐकत आहात म्हणून आपल्याला सांगतोय कोण तुकोबाराय. काळाच्या मस्तकावरती विराजमान होणारे जगद्गुरु तुकोबाराय. भगवंताने ही सृष्टी बनवली आणि या सृष्टीचा एक नियम बनवला. जो माणूस इथं जन्माला आलेला आहे तो माणूस जाणार आहे. गेलेला माणूस परत येतो का? येतोय का? खरं सांगा, येतोय का? नाही येत महाराज. गेलेला माणूस परत येत, आणि यदा कदाचित तो जर आला तर तुम्ही कीर्तनाला थांबतान का? नाही येत महाराज. पण माझे जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेलेही आणि 3 वेळा परत आले ती तुकोबाराय. आपल्या सर्वांना प्रमाण पाठ आहेत, पण मी वेळ जास्त घेत नाही. तुकोबाराय कोण? तुकाराम महाराज. कोण तुकाराम महाराज? सांगू तुम्हाला. संन्याशाने कसं राहावं, वानप्रस्थाने कसं राहावं, ग्रस्ती आश्रमात कसं राहावं, ब्रह्मचार्याने कसं राहावं, या 4ही आश्रमांचं वर्णन करणारे जगद्गुरु तुकाराम महाराज. विठाला चला, तुकोबारांचा इतिहास तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. तुकोबाराय काय अधिकार तुकोबारांचा? आपल्या सर्वांना मी सांगितलं गेल्या वर्षी तुकोबारांचा अधिकार. जास्त वेळ मी तुकोबारांच्या अधिकाराबद्दल बोलत नाही. अधिकार तुकोबारांचा आहे, आणि म्हणूनच त्या अधिकारातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आणि मला आज उपदेश करतात. उपदेश करणारे कोण कळालं? उपदेश करतात तो कुणाला? केवळ आणि केवळ नररूपी शरीरात आलेल्या जीवाला. काय उपदेश करतात तुम्हाला मला? आणखी कोणी जीव नाही का? हो, ब्रह्मदेवानं ज्या वेळेला सृष्टी निर्माण केली का महाराज, अनेक प्रकारचे जीव निर्माण केले, पण यामध्ये एकमेव भगवंतानी स्वतःसाठी बनवलेला जीव म्हणजे तो तुम्ही आम्ही आहे. नाथ महाराज सांगतात, बाहो तुल्य मानशो देही निज ज्ञान घातले पायी. हो, भगवंताने आपल्याला अनमोल ज्ञान दिले. कशासाठी दिले? किंवा देवानं आपल्याला कशासाठी या ठिकाणी पाठवलंय? देवे दिला देह भजन गोमाता, 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 देवे दिला देह भजन
भगवंतांनी अनमोल किमतीचा देह तुम्हाला आणि मला कशासाठी दिला? भजनाच्यासाठी दिला महाराज. पण चला, भगवंतानं भजनाच्यासाठी दिला. ज्ञानोबाराय म्हणतात मनुष्य जात सखळ स्वभावताची स्वभावताची भजन शीळ. ज्ञानोबारांचं स्पष्टीकरण आहे, ज्ञानोबारांचं स्पष्ट म्हणणं आहे, मनुष्य जन्माला आलेली लोक भजन कसं काय करतात की नाही? नाही करत. आपण भजन करतो की नाही? तुम्ही जरा बोला ना, नेमकं काही झालंय का? आपण भजन करतो की नाही? करतो महाराज भजन. आपण भजन करत नाही असं नाही महाराज, आपण भजन करतो. पण काय बघा, जे संतांचं भजन आहे का, ते भजन आपलं नाही हो. संतांच्या भजनाचा भाव आणि आपल्या भजनाचा भाव मी तुम्हाला नंतर प्रकट करून देईल. चला, ज्ञानोबारायांनी सांगितलं महाराज, हो जीव भजन करतो. तुकोबाराय म्हणतात देवानं देह त्याच्यासाठी दिला आहे. पण चला, एवढा सगळं असताना तुकोबाराय मानव देहात आलेल्या जीवाला उपदेश का करतात सांगतो. जरा खाली बसलेली मंडळी जरा मोठ्या प्रेमाने भजन करा एकदा. पुंडलिक दुवारी पाहतो मी, दुवारी फाशी घ्याला. ही आपल्या कीर्तनातलं एक एक्स्ट्रा नेम आहे महाराज. आमच्या हरिभक्तीपरायण गुरुवर्य काय असतं बघा, माणूस ज्या माणसाकडे शिकतो का, त्या गुरूंचं महाराजांनी कीर्तनामध्ये कमीत कमी एकदा दोनदा तरी नाव घेतलं पाहिजे महाराज. ज्यांनी मला घडवलं का, ते माझे गुरुवर्य हरिभक्तीपरायण भारतीदास साहेबराव महाराज कोठाळकर. तुम्हाला माहिती असते, तुम्ही नाव ऐकून असताना. आमचे दादा नेहमी सांगत असतात, कीर्तनकाराकडे 4 कामं. किती कामं? तुम्ही कीर्तनात बोलत नाही, घरच्याने काय सांगितलं का बोलू नका म्हणून? काय बघा, तुम्ही जर कीर्तनात नाही बोलले तर मग असं काळी धसकन जातं महाराज. मला असं वाटतं बटल्या कीर्तनात कोणाला काही झालं का काय, म्हणून माणसं आहेत का नाही पाहण्यासाठी मी जरा बोलायला होतो. किती कामं सांगितले आमच्या दादाने कीर्तन करायला? 4 कामं. पहिलं काम, कीर्तनकारांनी अभंग सोडून बाजूला जायचं. दुसरं काम, उभा राहिलेला टाळकऱ्याला असा हाताची घडी घालू द्यायची नाही. तिसरं काम, खाली बसलेल्या लोकांना शांत बसू द्यायचं. आणि चौथं काम, कीर्तनकारांनी स्वर जाऊ द्यायचा. हे 4 कामं सांगत असतात आमचे दादा महाराज. जसं एखादी म्हातारी बाई जर चुलीच्या शेजारी भाकरीचा स्वयंपाक करायला जर बसली, तर त्या बाईच्या पाठीमागं 4 कामं. कोणते कोणते माता भगिनी लक्ष देऊन ऐका, तुम्हाला अनुभव आहे. चुलीच्या शेजारी तुम्ही भाकरी करायला बसले की 4 कामं तुमच्याकडे कोणते कोणते ऐका. पहिलं काम, काठोतीतली भाकर घडली. तुम्ही बोलत चला, काठोतीतली भाकर घडली. मोठ्यानं बोला पाहिजे म्हणून. काठोतीतली भाकर घडली. दुसरं काम, तव्यावरची उलथिली. तिसरं काम, चुलीच्या समोरची फिरवली. आणि चौथं काम, जाळ व्यवस्थित लावला. हे 4 कामं जर बाईनं सांभाळले तर भाकर नीट भाजती, माणसाला पचती. याच्यातलं एक काम जर बिघडलं तर माणसाची फजिती होती महाराज. आता आमचे दादा म्हणत असतात, बाई स्वयंपाकाला बसली, काठोतीतली भाकर घडायची राहिली, तव्यावरची चिटकून बसली, चुलीच्या समोरची करपून गेली आणि जाळ फुलंबरीपर्यंत पेटत गेला आणि बाईनं तंबाखूला चुना लावलाय. होईल का स्वयंपाक? नाही ना. तसं 4 कामापैकी एक तुमच्याकडे सर्वांनी मोठ्या प्रेमाने बसल्या. पुंडलिक वा, पंढरीनाथ भगवान की वा. आता इथून पुढे लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेला मी भजन म्हणाल त्या वेळेला तुम्ही जोरात म्हणायचा. राहील ना लक्षात? चला, काय चाललं होतं आपलं? कीर्तन. बरे बरं झालं महाराज, तुम्ही तरी कीर्तन म्हणले. मागच्या हप्त्यात मी एका गावात असंच म्हणलो होतो. काय चाललं होतं आपलं? एका पोरानं मंडपाचा बांबू काढून ते टिकून लागलं. म्हणाल, हे जर आम्हाला आलं असतं तर तुला एवढ्या लांबून कशाला बोललं असतं. देवानं भजनाच्यासाठी देह आपल्याला दिलाय. आपण भजनही करतो, तर उपदेश करण्याची वेळ आपल्यावरती का आली? ऐका सांगतो. का आली? तुकोबाराय म्हणतात, मातेच्या उदरामध्ये असताना या जीवानं देवाला वचन दिलं, 8 पाय हा माझा नवस, रात्र ही दिवस मी भजन करील देवा. हा नवस केला, हे वचन देवाला दिलं. पण जीव विसरला महाराज, विसरला जीव.
आणि जीवाचा स्वभाव आहे जीव विसरतो महाराज. एकमेव मनुष्य देहातला जीवाला आलेला जो आहे ना तोच विसरला महाराज. मी नेहमी सांगत असतो भागवतामध्ये सुंदर आलेले महाराज. बोलता बोलता मी बोलून गेलो. अनेक प्रकारचे जीव देवानं बनवले, पण ऐका बरं का, दोन गोष्टी करता देवानं वेगळे केले. कोणत्या गोष्टी करता? दोन गोष्टी करता. एक आळस देण्याकरता आणि एक नाही बरं का. आहारासाठी दोन गोष्टी करता वेगळे केले लोक. जीव दोन वर्ग केले. कोणते कोणते ऐका. एक ओटानं पाणी पिणारा आणि दुसरा जिभेनं पाणी पिणारा. जो जीव जिभेनं पाणी पितो त्याच्यासाठी देवानं आहार बनवला. कोणता? मोठ्यानं बोला. कोणता? मांसाहार. बरोबर ना. आणि जो प्राणी ओटानं पाणी पितो त्याच्यासाठी देवानं आहार बनवला. कुठला? शाकाहार. आता ऐका बरं का, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मला सांगा कुत्रं कशानं पाणी पितं? वा, पोरं हुशार आहेत बरं का. वा, चांगलं आहे, सुंदर आहेत. जिभेनं पाणी पितं बरोबर. मग कुत्र्याचा धर्म आहे मांसाहार करणं. वाघ कशानं पाणी पितो? कोणी कोणी पाहायला टीव्ही मध्ये तुम्ही पाहिला असेल, तो जिभेनं पाणी पितो, त्याचा धर्म आहे मांसाहार करणे. बरोबर. चला मग ऐका आता, आणि सर्वांनी मोठ्या प्रेमाने उत्तर द्या. जे प्राणी जिभेनं पाणी पितात त्यांनी त्यांचा धर्म सोडला? मोठ्यानं मोठ्यानं. जे प्राणी जिभेनं पाणी पितात त्यांनी त्यांचा धर्म सोडला? जे प्राणी जिभेनं पाणी पितात त्यांनी त्यांचा धर्म सोडला? त्याचबरोबर जे प्राणी ओठानं पाणी पितात त्यांनीही त्यांचा धर्म सोडला? सावधानतेनं जरा उत्तर द्या तुम्ही. हुशार मुलं महाराज ते खरं बोलले, खोटं बोलले नाही. जे प्राणी ओठानं पाणी पितात का त्यांनी सुद्धा त्यांचा धर्म सोडला नाही. आपण शेतकरी वर्गातले माणसं आहेत, तुमच्याकडे बैल आहेत की नाही? म्हातारे माणसं मला सांगा, बैल कशाने पाणी पिते? तुम्ही म्हातारे आहेत का? बैल कशानं पाणी पितात? ओटानं पाणी पितात महाराज. विचार करा. आजचा आपला सप्त्याचा 3रा दिवस आहे. अजून बरेचसे दिवस, 5 दिवस पुढे राहिले. तुम्हाला एक नियम सांगतो बघा. उद्यापासून सकाळी उठलं का, सकाळी उठल्यापासून बैलाला उद्यापासून पाणी पाजायचं नाही, चारा द्यायचा नाही, घास नाही, भूस नाही, मका नाही, कडवळ नाही, उंडा नाही, पेन नाही, काहीच नाही. आणि कडक उन्हामध्ये बांधायचं त्याला. किती दिवस? 5 दिवस. किती दिवस? 5 दिवस. आणि 5व्या दिवशी आपल्या सप्त्याचा काला झाला की नीट गाडीला किक मारायची, फुलंबरीला जायचं. कशासाठी? आणि बॉईलवरचं आणायचं महाराज. 1 किलो आणा, 1.5 किलो आणा, 2 किलो आणा, तुमच्या हातानं मसाला टाकून शिजवा आणि ते भगून ते पातेलं नेऊन बैलाच्या समोर ठेवा. आणि इमानदारीने सांगा, बैलाच्या समोर जर ते पातेलं ठेवलं नेऊन, बैल खातो का होते? बैल खातो का? विचार करा. 5 दिवस झाले त्या बैलाच्या पोटात पाणी नाही, अन्नाचा कण नाही. 5 दिवसात बैल तरी सुद्धा तो बैल का खात नाही? कारण त्या बैलाला कळतंय ही खाद्य. कोणाला कळतंय? कोणत्या? त्या बैलाला कळतं महाराज ते खाद्य आपलं नाही. पण आपल्याला कळतं का ते? चला, तो 4 पायाचा बैल असून त्याचा धर्म सोडत नाही, आणि आपण बुद्धिवान प्राणी असताना देखील धर्मानं राहत नाही. म्हणून आपल्याला उपदेश करण्याची वेळ आली. विठाला विठाला. चला ऐका, उपदेश कोण करतं हेही कळालं, उपदेश कुणाला करतात हेही कळालं. आता ऐका, उपदेश आहे तरी कशासाठी? कशाचा उपदेश आहे? केवळ आणि केवळ तुमच्या माझ्या सुखाचा. का? कारण जगद्गुरु तुकोबारांनी या जगाकडे दृष्टी टाकली महाराज. टाकल्याबरोबर हे जग तुकोबारांना कसं दिसलं आहे का? जो देखे सो दुखिया बाबा, राजा दुखिया परजा दुखिया, दुखिया जंगम जोगी सुख के कारण श्री सुखदेव ने उदरी माया त्यागी जो देखे सो. प्रत्येक जण दुखी तुकोबारांना पाहायला महाराज, प्रत्येक जण. आणि तुकोबारांनी तो पाहिल्याबरोबर तुकोबारांच्या डोळ्यामध्ये पाण्याच्या धारा टपकल्या. का? कारण संत इथे कशासाठी आले महाराज?
एकाच गोष्टीसाठी संत आले. कशासाठी आले संत या ठिकाणी? येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी. संत या ठिकाणी कशासाठी आले महाराज? केवळ आणि केवळ तुमच्या माझ्यावरती उपकार करण्यासाठी. हो, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. कोणत्या? बोली लेजे ऋषी साच भावे. हो, त्यासाठी संत या ठिकाणी आले. आपल्यावरती उपकार करण्याकरता संत आले. म्हणून तर संत आपल्याला वेळोवेळी सांगतात. दादा काय सांगतात? काय सांगतात? अरे बाबांनो, गेले ते दिवस जाऊ द्या आतापर्यंत, पण आता तरी पुढे उपदेश. पाठीमागचं नका पाहू, पण इथून पुढं तरी. हो, जगद्गुरु तुकोबारायासारखे संत एवढा मोठा अधिकार असताना त्या तुकोबारायाने तुमच्या माझ्या पायावरती डोकं टिकावं का महाराज? विनवितो तुम्हाला लागून या पाया, विनवितो तुम्हाला लागून या पाया, विनवितो तुम्हाला लागून या पाया, विनवितो तुम्हाला. हे रटाळी मुलं, रटाळी मुलं, मुकीना, मुकीना, मुकीना. विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळ, विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळ. करताई बोला, करताई बोला, मुकीना, मुकीना, मुकीना. विठ्ठल विठ्ठल म्हणावे जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या पायावरती डोकं ठेकलं महाराज, आणि आपल्याला विठ्ठल विठ्ठल म्हणायला लावतात. एवढा अधिकार तुकोबारायांचा असताना देखील का? का? केवळ आणि केवळ तुम्हाला आणि मला सुख मिळावं. मग कशाने मिळतं तुम्हाला आणि मला सुख? तर ऐका, ऐका, कशाने मिळतं? हो, जगद्गुरु तुकोबारायांचं आणि ज्ञानोबारायांचं उदाहरण देऊन तुम्हाला मी अभंगाकडे नेतो. लक्ष देऊन ऐका, सुख कशाने मिळतं. हो, ज्ञानोबाराय सांगतात, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हिमालयातून निघालेली गंगा वाहत वाहत जाते कुठपर्यंत? तुका म्हणे गंगा सागर आणि अवघ्या झाल्यावर मी. एकदा का ती गंगा समुद्राला मिळाली महाराज, तिचं वाहन बंद, थांबलं. ज्ञानोबारायांनी त्याच्या पुढचं उदाहरण दिलं. ज्ञानोबाराय म्हणतात, मंदिराचं काम सुरू झालं आणि मंदिराचं काम थांबलं. कशाहून म्हणावं? ज्ञानोबाराय म्हणतात, मंदिराच्या कामा, मंदिरावरती कळश स्थापना झाली की मंदिराचं काम संपलं. का तुमच्या गावात असं कधी घडलंय मंदिरावरती कळश ठेवला आणि पुढच्या वर्षी 100 आणा मला नाही, सप्त्याचे लय मोठे पैसे उरलेत, कळसाव एक मधला काढायचा नाही महाराज. मंदिराचं कळश ठेवला का काम
ऐका, गंगा समुद्राला जाऊन मिळाली, काम संपलं. हो, मंदिरावरती कळश टेकला, काम संपलं. तसं तुम्ही आणि मी मनुष्य रूपात शरीरात जन्माला आलोत खरे, पण तुमच्या माझ्या जन्माला येण्याचं सार्थकत्व कधी होईल? तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक. भगवान परमात्म्याला पाहिल्याशिवाय तुमच्या माझ्या जन्माचं सार्थक होणार नाही. मग त्याला जर पाहायचं असेल, त्याच्यापर्यंत जर जायचं असेल तर कुठली साधन आहे? केवळ आणि केवळ किंवा त्याला जरी आपल्याकडे बोलायचं असेल तर कुठली साधन आहे? तर केवळ आणि केवळ कलियुगा माझी करावे कीर्तन, आणि तेने नारायण देईल भेटी. मग कीर्तन करायचे, नामस्मरण करायचे, ते कुठं मिळतं महाराज आपल्याला? हो, एकाच जागेवरती मिळतं महाराज. का? कारण वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ, सदा झन झनती टाळ. रात्रंदिवस त्यांच्याजवळ भजने. मग ऐका, त्यांच्याजवळ भजन असल्यामुळे, रात्रंदिवस भजन असल्यामुळे तो परमात्मा तिथं आहे, आणि तो परमात्मा तिथं असल्यामुळं त्या परमात्म्याजवळ आपलं सुख आहे, आणि तो परमात्मा तिथं असल्यामुळे जगद्गुरु तुकोबर आहे म्हणतात, तुम्हाला सुख कुठे मिळेल? अभंगाचं पहिलं चरण. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा 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 संगती सुख वाटे जीवा. अनेक मी देवा काही नेनो, अनेक मी देवा काही नेनो, गायना तेवढे आपुली आचंदे, गायना तेवढे आपुली आचंदे, अनेक मी देवा काही नेनो, अनेक मी देवा काही नेनो, गायना तेवढे आपले आचंदे, गायना तेवढे आपले. एकदा सर्वात जोराने टाळी वाजा बरं सर्वांनी. आवाज नाही आला बघा मला. तुम्हाला हे महाराजांनी म्हटलेलं प्रमाण, त्याची चाल काही आवडलं नाही का? मग जरा आवडल्यासारखं जोरात वाजव ना, जोरात. वा, काय असतं बघा महाराज, देवानं आपल्याला कला जरी नाही दिली तर कलाकारावरती प्रेम करणं ही खूप मोठी कला आहे. आणि म्हणून आता तुम्हाला प्रमाण आवडलं का तुम्ही जोरात टाळी वाजवायच्या, तुम्हाला आवडलं की टाळी वाजवायची, बरं का? राहील ना लक्षात? ऐका, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, अनेक मी देवा काही नेनो. थोडंसं लक्ष द्या बरं का. आता अभंगामध्ये प्रवेश केला मी. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय अभंगाचे 9 या शब्दांनी करतात. महत्वाचं सांगतात वैष्णवाची संगत. आम्हाला प्रश्न पडतो, वैष्णव कुणाला म्हणतात? फक्त लक्ष देऊन ऐका, पटवून देतो तुम्हाला वैष्णव कुणाला म्हणतात. वैष्णव जन तो तेने कहिए, पीड पराई जानी रे. लक्ष द्या दादा,
दुसऱ्यांचं दुःख पाहिल्याच्या नंतर ज्याच्या डोळ्यामध्ये पाण्याच्या धारा टपकतात का, त्याला काय म्हणतात? वैष्णव म्हणतात. सांगू आणखी वैष्णव कुणाला म्हणतात? ऐका तुकोबारांची भाषा. वैष्णव म्हणो जया रे अवघी देवावरी माया. कुणाला म्हणतात वैष्णव? अवघ म्हणजे संपूर्ण, माया म्हणजे प्रेम, ज्याचं पूर्ण प्रेम देवावरती येत का त्याला वैष्णव म्हणतात. ऐका दादा, जो देवावरती प्रेम करतो तो वैष्णव. दोन सांगितले तुकोबारांनी. तुकोबारा वैष्णवही म्हटले आणि एका ठिकाणी तुकोबारांनी असं प्रमाण दिलेले, महाराज काला वाटू एकमेका निका वैष्णव. निका म्हणजे कसं? चांगलं. तुकोबारांनी दोन शब्द काढले. जसं आपण सप्त्याच्या मिटिंगला येतो की नाही, सप्त्याची मिटिंग असते का तुमची? हा, असते की नसती? सप्त्याची जर मिटिंग बसली का महाराज, त्याच्यात काही 150 हानी येतात बघा. 150 हानी म्हणजे उष्ट्या तंबाखूला खारकाटा चुना लावणारे, आणि त्याच्यात तंबाखूला चुना चोळता चोळता म्हणतात आपला सप्ताह आहे ना ह्या वर्षी असा झाला पाहिजे का ना. असा म्हणजे नेमका कसा? मग ह्या वर्षी आशय महाराजांना का नाही, मग त्याला का शब्द आहेत का? पण आपण दोन वर्ग करतो, महाराज आणि चांगले महाराज करतोत की नाही, सरळ सरळ. तसं तुकोबारांनी दोन वर्ग केले, वैष्णव आणि चांगला वैष्णव. मग वैष्णव कुणाला म्हणतात तुम्हाला कळालं? चांगला वैष्णव कुणाला म्हणतात सांगतोय, फक्त लक्ष द्या. जो देवावरती प्रेम करतो तो वैष्णव. जे देवांकरता रडतात का ते वैष्णव. ज्यांच्यासाठी देव रडतो का ते निके वैष्णव, ते चांगले वैष्णव. आजपर्यंत आपण देवासाठी रडणारे अनेक ऐकले. रामायणामध्ये जटायू, शबरी अनेक आहे की जे देवासाठी रडले. देव कुणासाठी रडतो? कुणासाठी रडतो? ऐका. आणि ज्यांच्यासाठी देव रडतो का ते निके वैष्णव. देव कुणासाठी रडला? ऐका लक्ष देऊन दादा, थोडस लक्ष द्या. कुणासाठी देव रडला? सोडोनी गोपीला देव मथुरेशी चालला. सोडोनी गोपीला देव मथुरेशी चालला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा रथामध्ये विराजमान होऊन तो रथ सोडून जात आहेत का? रथात टाकून गवळणी गोपाळांना टाकून ज्या वेळेला जात आहेत का, तो प्रसंग डोळ्यासमोर आणा. एकनाथ महाराज सुंदर लिहितात, सुंदर लिहितात. काय अवस्था त्या गवळणींची एकनाथ महाराजांनी लिहिली. आपल्या सर्वांना गवळण ज्ञात आहे, पाठ आहे सर्वांना. भूमी पडला ब्रजबाई कोणता सांभाळी. नयनीच्या उदकाने भिजली धरणी. देवानं ते दृश्य पाहिलं. देवाच्याही डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा आल्या. आणि तो देव जगाचा बाप अक्रूराला सांगतो, अक्रूरा वेगी रथ हाकीशी या गोपीच्या शोकाशी न पहावे मजसी. एका जनार्दनी रथ गेला निघून. भगवान मथुरेमध्ये आले, भविष्यात राजे झाले द्वारिकेचे. बराचसा काळ लोटला आणि एक दिवस भगवान आसनावरती बसल्या बसल्या देवाच्या चेहऱ्यावरती दुःख निर्माण झालं. भगवंताचा प्राण सखा असणाऱ्या उद्धवाने देवाचा चेहरा पाहिला आणि उद्धवानं विचारलं, भगवान या राज्याचे आपण राजा आहात, त्रिभुवनाचे मालक आहात, सर्वांना सुख देणारे आपण आहात, आणि आज आपल्या चेहऱ्यावरती दुःख का? का देवा? भगवंताने खाली मान घातली आणि सांगितलं, उद्धवा
उद्धवा मी गोकुळ सोडून आलो उद्धवा, परत त्या गोकुळात गेलो नाही उद्धवा, मला त्या गवळणींची गोपाळांची आठवण येते उद्धवा. उद्धवा तू जाशील, जा ना उद्धवा. भगवंतानी उद्धवाला जाण्याची आज्ञा दिली. उद्धवाने रथ सजवला. उद्धवाला अभिमान झाला, अरे भगवंताचा मित्र मी आणि त्या गायी सांभाळणाऱ्या पोरांकडे देव मला पाठवतो. पण देवाची आज्ञा आहे. उद्धव रथात बसले, निघाले महाराज. निघाले. जात असताना दादा कन्हैया गेल्यापासून त्या गवळणी ते गोपाळ कन्हैयाला वाट लावण्यापर्यंत आले होते ना यमुनेला, त्याच जागेवरती बसलेले होते. तिथंच देवाची वाट पाहत होते. ते देवाला विनवत होते, देवाकडे पाहत होते, देवाची वाट पाहत होते. म्हणून मन प्रार्थना करत होते, देवा वाट तुझी पाहताना नयन माझे सिणले, वाट तुझी पाहताना नयन माझे सिणले, कुठे गेला काना विपरीत घडले, शोधू तुला मी कुठे कुठे, जीव हा माझा दमला, कृष्ण रे भेटू दे ना मला, कान्हा रे भेटू दे ना मला. त्या गवळणी म्हणून ही प्रार्थना देवाला करत होत्या. देवा देवा तू परवा येतो म्हणाला होता. देवा देवा परवा येतो म्हणाला होता. देवा तरी तो आला नाही. डोळ्याची पापणी देखील त्या लवू देत नव्हत्या. रात्रंदिवस डोळ्यातून धारा चालू आहेत आणि मुखामध्ये एकच जप चालू आहे, कृष्णा 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 कृष्णा. आक्रोश करून रडतात त्या गवळणी ते गोपाळ. आणि अचानक डोळ्यानं काही गोपाळांना रथ दिसला. जो रथ दिसल्याबरोबर काही गोपाळ धावत जातात. अरे 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 तो 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 रथ बघा, तो रथ बघा, आपला कृष्णाचा रथ आला, आपला कन्हैया आला, आपला कृष्ण आला. धावत त्या रथाकडे पळतात. रथाच्या जवळ गेले महाराज. रथाच्या जवळ गेल्याबरोबर रथाचा तो पडदा असा बाजूला केला आणि केल्याबरोबर उद्धवाला पाहिल्याबरोबर ते गोपाळ जागेवरती स्तब्ध झाले, खाली माना केल्या आणि आपापल्या जागेवरती जातात रडत रडत. त्यावेळेला उद्धवानं आवाज दिले, हे गोपाळांनो थांबा, अरे मी कृष्ण परमात्म्याचा मित्र आहे आणि त्यानं तुम्हाला मेसेज पाठवला, त्यानं तुम्हाला संदेश पाठवला, त्यानं तुम्हाला पत्र पाठवलं, मी तो घेऊन आलो आहे. असं म्हटल्याबरोबर धावत ते गोपाळ जात आहेत. त्या उद्धवाच्या हातातलं पत्र आपल्याला मिळेल तितकं घेऊन आपापला कागद घेऊन जातात आणि देवाला त्या कागदामध्ये पाहून रडतात महाराज. त्यावेळेला उद्धव एका गोपाळाला विचारतो, गोपाळा हे नंदबाबाचं घर कुठे आहे, मैया यशोदा कुठं राहते, ऐका त्या गोकुळातल्या नंदबाबाच्या घराचा पत्ता. त्या गोपाळानं सांगितलं, उद्धवा ही तुला नाली जे दिसते ना, पाणी वाहणारा दिसतं ना उद्धवा ही नाली, ही पाणी ज्या घरातून निघते ना, ते घर माझ्या मैया यशोदेचं का. उद्धवा ते कुणाच्या सांडपाण्याची नाली नाहीये उद्धवा, ते कुणाच्या कपडे धुण्याच्या पाण्याची नाही, भांडे धुण्याच्या पाण्याची नाही, कुणाच्या आंघोळीचं पाणी नाही, सांडण्याचं पाणी नाही उद्धवा, ते कुणाच्या नळाचं पाणी नाही उद्धवा, ते मैया यशोदेच्या डोळ्यातलं पाणी आहे. आणि त्या पाण्याच्या दिशेनं जातायत, पाहतायत. उद्धवाचा अभिमान नष्ट झाला आणि जातायत उद्धव महाराज. उद्धवाने सर्व वृत्तांत पाहिला आणि मथुरेमध्ये द्वारिकेमध्ये आले. उद्धव आल्याला समाचार कळाला. देवानं सिंहासनावरती बसवलं आणि देव, आता लक्ष द्या, रोज ज्या सिंहासनावरती जगाचा बाप बसत होता का, त्या सिंहासनावरती उद्धवाला देवानं बसवलं. आणि देव उद्धवाच्या पायाजवळ गुडघ्यावरती मस्तक टेकून बसले मायबाप. आणि मस्तक टेकून बसल्याच्या नंतर देवानं उद्धवाला प्रश्न विचारला, उद्धवा सांग ना, उद्धवा सांग ना, माझे गोपाळ कसे आहेत उद्धवा सांग ना, माझ्या गवळणी कशा आहेत उद्धवा मी गेलो निघून तेव्हापासून माझे गोपाळ काय करतात उद्धवा सांग ना मला, उद्धवा सांग ना. पायाच्या गुडघ्यावरती मस्तक टेकवलेलं जगाच्या बापाने आणि उद्धव देवाला सांगतात, देवा
देवा किती निष्ठुर आहे देवा, तू तुझ्यावरती जीवापाड प्रेम करणारे ते गोपाळ देवा, तू त्यांना सोडून आला. एक एक प्रसंग जगाच्या बापाला उद्धव त्यावेळेला ऐकवतात ना, त्यावेळेला जगाचा बाप दहा मोकलून त्या उद्धवाच्या मांडीवरती रडतो. रडत असताना आपल्या डोळ्याच्या पाण्यानं उद्धवाच्या पायाचा अभिषेक जगाचा बाप करतो. दादा एवढा तो देव गोपिकांसाठी आणि गवळणींसाठी आणि गोपाळांसाठी रडतो. ऐका माझं वाक्य, देव ज्यांच्यासाठी रडतो का ते चांगले वैष्णव, जे देवासाठी रडतात ठीक आहे ते वैष्णव, आणि ज्यांच्यासाठी देव रडतो का ते निके वैष्णव. विठाल विठाल. आणखी कुणासाठी देव रडला या वारकरी संप्रदायामध्ये? कुणासाठी देव रडला? महिनाही नाही ओलांडला ज्यांचा समाधी सोहळा झाला त्यांच्यासाठी जगाचा बाप दहाय मोकलून रडला महाराज. कोण ते? माझ्या नामदेवरायांनी सुंदर लिहिलं, देव निवृत्ती याने धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर वैसावया. जगाच्या बापाने एक हात पकडला, मायबाप निवृत्तीनाथांनी एक हात पकडला. थोडस दृश्य आपल्या डोळ्यासमोर आणून बघा. आणि जगाच्या बापानं गाईच्या सेनानं सारवलेल्या जागेवरती माझ्या माऊलीला नेलं महाराज. देवाने तिथं बसवलं. भगवान ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी पुढे ठेवली आणि जगाच्या बापाकडं पाहत पाहत पद्मासन केलं, कुंभक रेचक केला, स्वर श्वास आतमध्ये कोंडला आणि जगाच्या बापाकडं पाहत पाहत माझ्या माऊलीने डोळे बंद केले. जसे माऊलीचे डोळे बंद झाले का दादा, निवृत्ती दादाच्या डोळ्यात पाण्याच्या धारा टपकल्या. टपकल्याबरोबर देवानं सांगितलं, निवृत्ती हे काय करतो? सावरलं देवाने. पण ज्या वेळेला जगाचा बाप आणि निवृत्ती महाराज बाहेर येतात का दादा, त्यावेळेला जोपर्यंत विश्वाच्या मालकाला माझी माऊली डोळ्यानं दिसत होती दादा, तोपर्यंत त्या देगाच्या बापाला काहीही वाटलं नाही. पण ज्या वेळेला लावी आली शिळा समाधीशी, ज्या वेळेला जगाच्या बापानं स्वतःच्या हातानं तो दगड ती शिळा त्या समाधीला लावली का दादा, विश्वाच्या चालकाला माझी माऊली देशनाशी झाली. मग जगाचा बाप काय अवस्था झाली जगाच्या बापाची ऐका दादा. तो विश्वाचा मालक जगाचा बाप पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा दगडावरती मस्तक आधळू आधळू जनावरासारखा रडू लागला. माऊली 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 आक्रोश करून जगाचा बाप ज्या वेळेला रडतो का, निवृत्तीनाथ दादांनी देवाला सावरलं. निवृत्तीने बाहेर आणले गोपाल, लावी आली शिळा समाधीशी, सोपान मुक्त बाई सांडती शरीर, मनती धरा धरा निवृत्तीशी, मनती धरा धरा निवृत्तीशी. जगाचा बाप रडतोय. वरती आले महाराज. सर्व संत मंडळी जनावरासारखी एकामेकाच्या गळ्यात पडून रडताना जगाच्या बापानं पाहिली. स्वतःला सावरलं, सर्वांना आपल्या मिठीत घेतलं, सर्वांचं दुःख देवानं सावरलं आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणून निघाले. पंढरपुरामध्ये आले महाराज. पाय टाकला पांडुरंगाने मंदिरामध्ये, त्या नवग्रहामध्ये पाय टाकला, महाद्वारात पाय टाकला महाराज. दरबारात पाय टाकल्याबरोबर माझ्या माऊलीची आठवण पांडुरंगाला आली दादा. आणि तो पांडुरंग दहाय मोकलून त्या ठिकाणी गरुड खांबाला मिठी मारून रडत होता. रडत असताना रुक्मिणी मातेनं आवाज ऐकला. धावत धावत माझी आई आली. मालक 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 तुम्ही का रडता? हा प्रश्न केल्याबरोबर जगाच्या बापानं
रुक्मिणीच्या गळ्यात मिठी मारली आणि धाय मोकरून रडू लागले. रुक्मिणीनं आपल्या पदरानं देवाचे डोळे पुसले आणि विचारलं, मालक, सर्व जग ज्या दिवशी रडते त्या दिवशी अश्रू पुसण्याचं काम तुम्ही करता, पण मालक आज तुम्ही का रडता? प्रश्न केल्याबरोबर जगाच्या बापानं उत्तर दिलं. देव बोले, रुक्मिणी हा एकची योगी देखिला नयनी. रुक्मिणी, हा एकच योगी मी माझ्या डोळ्यानं असा पाहिला की त्या योग्यांसाठी तो मला परत दिसणार नाही, आणि तो योगी आता नाही आहे म्हणून त्या योग्यासाठी माझ्या डोळ्यामध्ये पाण्याच्या धारा टपकतात. ऐका दादा, ज्यांच्यासाठी देव रडतो का ते निके वैष्णव. विठाला म्हणून तर नामदेवरांनी ज्ञानोबारांना मोठी उपमा दिली. काय म्हटलं ज्ञानोबारांच्या बाबतीमध्ये नामदेवराय? ज्ञानदेव वैष्णव मोठा. ओ का? कारण जगाचा बाप त्यांच्यासाठी रडला, आणि ज्यांच्यासाठी जगाचा बाप रडतो का ते निके वैष्णव, ते चांगले वैष्णव. आणि असे जे वैष्णव आहे, असे जे वैष्णव आहेत का, तो कोपाऱ्या म्हणतात, असे जे वैष्णव आहेत. दुसरा शब्द संगती, त्यांची संगत. आता हा एक शब्द खूप महत्वाचा आहे महाराज, खूप खूप महत्वाचा आहे. कोणता शब्द? सांगतो जरा मोठ्या प्रेमाने. बसलेली मंडळी भजन करा. पुंडलिक तुमची काय चायनाच्या मोबाईल सारखी बॅटरी उतरायला लागली का काय? पुंडलिका नाही महाराज, मला भजन तुमचं आवडतं बघा. आणि तुमची भजन म्हणजे माझी चार्जिंग आहे. तुम्ही जर मोठ्यानं भजन करीत राहिले, मी रातभर कीर्तन करीन महाराज. एरी बी मला लय कीर्तन करायचा नाद आहे ना. 8 महिने झाले आमचे पाय बांधलेले होते पहा. हो, आता काय तुम्हाला मी सकाळी 4 वाजेपर्यंत कसं सोडित नाही पहा. जरा जोरात भजन करा. पुंडलिक काही काही माणस उग वाटात होट हलेल्यावानी. चला दुसरा शब्द आहे का? संगती. किती महत्वाचा आहे शब्द हा, एवढा महत्वाचा आहे महाराज, एवढा महत्वाचा आहे. आता तुम्हाला प्रश्न विचारतो, माणसं बिघडतात कशामुळं? कशामुळं? संगतीमुळं. माणसं सुधारतात कशामुळं? संगतीमुळं. सांगू तुम्हाला, माणसं उंच पदाला जातात कशामुळं? बोलत चला. माणसं नीच पदाला जातात कशामुळं? सप्ताहाला की माणसं माळ घालतात कशामुळं? आणि सप्ताह संपला रे संपला, एकदा का आता ग्रामपंचायत लागली, मग माणसं तटमाळी तुडी देत कशामुळं? मी माझ्या पदार्थ बोलत नाही महाराज, तुकोबारांचं प्रमाण आहे. पतन उद्धार संघाचा महिमा. बघा, संगत 2 प्रकारची, चांगली आणि वाईट. वाईटाची संगत केली वाईट होतं महाराज, चांगलीची संगत केली चांगलं होतं. वाईटाची संगत ऐका. अगोदर वाईटाची संगत सांगतो आणि चांगल्याची संगत सांगतो तुम्हाला. वाईटाची संगत जर केली तर वाईटच होतं महाराज. तुकोबारांचं प्रमाण आहे, नाथरायांचं प्रमाण आहे, अनेकांच्या प्रमाण आहेत. घायाळाचा करिता अंगो अंग. महाराज म्हणतात, कीर्तन सुरू झालं, वारकरी माणूस गावातला काहीतरी कामामुळे त्याला कीर्तन यायला उशीर झाला आणि गडबड झाली महाराज. कीर्तनाची सुरू झालं कीर्तन, महाराज येऊन चाल झाली, महाराज बोलायला लागले आणि त्याला उशीर झाला. पण त्याला माहित होतं पुढे जाऊन बसण्यापेक्षा जिथं जागा भेटेन तिथं बसावं, म्हणून ते तिथं बसलं महाराज. पण जिथं बसलं का, त्याच्या शेजारी एक माणूस बसलेला होता. त्यानं येता येतात एक जणाचा खिसा आणला होता. म्हणजे ते कोण होतं? चोर होतं. ते त्याच्या शेजारी बसलं. वारकरी माणूस होतं महाराज. कधीच कोणाचं वाईट डोक्यातही आलं नव्हतं, पण त्याच्या शेजारी बसल्यामुळं त्याच्या लक्षात आणि त्याच्या चित्तात येऊ लागलं, कीर्तनात आलेल्यापैकी चप्पल कोणाची चांगली असं. कशासाठी? मी माझ्या पदरचं बोलत नाही. बैसता चोराची संगती तैशीच होय बुद्धी, आणि देखताच चिंधी. एवढा परिणाम महाराज संगतीचा. एवढी बेकार संगती महाराज, एवढी खराब संगती. सांगूत का तुम्हाला? वाईटाची संगत न केलीच बरी महाराज. अहो लयच अवघडे महाराज, लयच अवघडे. आमच्याकडे एक भजन आहे, नाव सांगत नाही तुम्हाला मी. चांगला आहे, गातो बी तितका ताकदीनं नावनात महाराज.
बरं का दिलीप महाराज. वाजवतो बी तितका ताकदीनं, अक्षरशः सांगतो तुम्हाला मी गातो म्हणून सांगतो. तिडके महाराजाला सुद्धा माहिती आहे, भजन जर वाजवायला बसला ना महाराज, तो भजन हे बघा, मी कोणाची निंदा करत नाही. महाराष्ट्रामध्ये खूप मोठे पकवादवादक आहेत महाराज. अगदी दासोपंत स्वामी सुद्धा खूप मोठे आहेत, खूप तयार आहेत. पण महाराज ते जर भजन वाजायला बसलं ना महाराज, एवढं तयारीचं भजन वाजायला, एवढं तयारीचं आहे. गायला जरी बसलं ना, एवढं तयारीचं आहे महाराज. सगळ्याच गोष्टीतला अभ्यास आहे, सगळ्याच गोष्टीतला अभ्यास आहे. आणि एक दिवशी काय झालं, असंच मी औरंगाबादमध्ये जे भावनगरला कीर्तन करून निघालो महाराज. आणि निघाल्याच्या नंतर काय झालं बघा, जालन्याच्या पुढे गेलो, तो हायवेपासून आमचा फाटा आहे, त्याला विरेगाव फाटा असं म्हणतात. रात्री 12, 12:30, 1चा टाईम असेल. नेमकं ते विरेगाव फाट्यावरती मी थोडीशी गाडी उभा केली, गाडीतून उतरलो. आणि जसं गाडीतून उतरलो का तसं त्या फाट्यावरती एक दुकान आहे बघा, कशाचं, सोन्याचं. फाट्यावर सोन्याचे दुकानं नसतील. आणि त्याचं नाव बी असं आहे, निवांत. आणि त्या दुकानातून ते बाहेर आलो महाराज. बाहेर आलं आणि त्यानं मला पाहिल्याबरोबर त्याची अर्धी तिथंच उतरली. मी त्याला विचारलं, अरे दादा, गळ्यात माळ आहे तुझ्या, वारकरी आहे तू, गातो वाजवतो, हरिपाठ कीर्तन करतो तू, आणि तू हे धंदे करायला नेमकं कशामुळं? तर मला महाराज आपल्या काही म्हणतच नव्हतं. मला झालं कसं काय? तेव्हा महाराज 4 वाजता वावरातून घराकडे चाललो होतो, आणि मागून ग्रामपंचायतची गाडी आली, आणि त्यानं मला धरलं, गाडीत बसलं आणि इथं आणलं. आणि 2-3 टेबल, ते टेबलजवळ 2-3 खुर्च्या होत्या, एका खुर्चीवर बसलं. आणि त्या टेबलवर बघा 2-3 ग्लास ठेवले, आणि त्याच्यामध्ये एक एवढा ठेवला. त्याला काय म्हणतात? पक्का अनुभव दिसतो बरं का बऱ्याचशा मी. आणि त्या खांब्यातली ग्लासमध्ये टाकले, टाकल्याबरोबर ते मला म्हणले प्या. मी त्याला म्हणलो मी पेत नाही. ते मला म्हणले प्या. मी त्याला म्हणलो मी पेत नाही. ते मला म्हणले प्या. मी त्याला म्हणलो मी भजन्या. ते पेत नाही. ते मला म्हणले प्या. मी त्याला म्हणलो मी गायक आहे. मी पेत नाही. ते मला म्हणले प्या. मी त्याला म्हणलो मी वादक आहे. मी पेत नाही. ते मला म्हणले प्या. मी त्याला म्हणलो मी कीर्तनकार आहे. मी पेत नाही. पण ते लय प्या प्या म्हणायला लागले. मी त्याला नाहीच म्हणू लागलो. ते म्हणले नाही पेत का? नका पिऊ, पण आम्ही पेलेलं बिल द्या. मग बिल देण्यापेक्षा मी पेनं स्वीकारलं. आणि मी कशामुळे झालं महाराज हे? लयच अवघड आहे महाराज. तुम्हाला संगत सांगू का? एवढी संगतीत ताकद आहे. आता तुम्हाला आला म्हणून प्रश्न सांगतो, फक्त सगळ्यांनी उत्तर द्या बरं का. आणि खरं सांगतो तुम्हाला, बघा व्यासपीठावरून सांगतो, यदा कदाचित तुम्ही जर माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं, सगळे बसलेले सगळे, तुम्ही जर माझ्या प्रश्नाचं खरं उत्तर दिलं का, बरं कसं आहे, सगळ्यांनी जर माझ्या प्रश्नाचं खरं उत्तर दिलं का, प्रत्येकाला 100 रुपये मी बक्षीस देणार. जर का तुम्ही खोटं दिलं, नाही दिलं तर 500 घेणार. आणि खोटं जर दिलं तर 100,000 घेणार बरं का. नाही दिलं तर 500 घेणार. चला, तुम्ही जर उत्तर दिलं तर खरंच महाराजाच्या गादी देऊन तुम्हाला 100 रुपये देणार. आणि जर खोटं दिलं ना महाराज तर खरंच 500 रुपये घेणार. पण प्रश्न आहे का, माथ्यातला आहे, गाथ्यातला नाही, हरिपाठातला नाही, पुराणातला नाही, कशातला नाही. मला सांगा, नशा ही दारू मध्ये का नशा माणसात आहे? तुम्हाला अनुभव नाही पोरो, अजून लय टाइम आहे तुम्हाला. तुम्ही तिकडे कीर्तनाला आले तर मला तुम्ही तिकडे जायच्या मार्गावर नाही, त्याच्यामुळे तुम्ही काही बोलू नका. मी माणसांना विचारतो, मला सांगा, नशा माणसात आहे का नशा दारूत आहे? बरं, दारूत म्हणणारे हात वर करा बरं. म्हणजे मला मोजूचे तरी किती घेतो, म्हणजे द्यायला आपल्याला पाहिजे पैसे मारत, ते मोजी तरी आले पाहिजे ना. दारूत म्हणणारे किती आहेत? कोणीच नाही. म्हणजे सगळ्यात म्हणणं माणसातच आहे का? चला काढा 500 रुपये. नाही महाराज, ऐका, नशा दारूतही नाही आणि नशा माणसातही नाही. मग नशा कधी, कशा कधी, का कोणात आहे? यदा कदाचित नशा जर माणसात असती तर तुम्ही कोण आहेत? तुम्ही आम्ही सगळे माणसं आहेत. आपल्या नशा का आता आपल्यात नाही. मग दारूत नशा असती तर ती दारू कपाटामध्ये महिनाभर एका जागेवर राहिली असती का? हालती का त्याला कोणी नाही पाहिलं तरी? नशा दारूत नाही, नशा माणसात नाही. मग ज्यावेळेला ह्या दोघांची संगती होती का, ह्या संगतीत एवढी नशा आहे महाराज. ही ताकद संगतीची. विठाला विठाला वाईट जर संगत केली महाराज तर वाईटच होणार, वाईटच. अजून सांगू तुम्हाला दृष्टांत, भरपूर माल आहे महाराज पठळकर दाराचा माझजवळ, भरपूर माल आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही हिरा पाहिला का? हिरा, हिरा वारेगावाले, हिरा, हिरा टपरीवरली हिरा पुडी नाही, डायमंड हिरा.
तुकाराम महाराज म्हणतात तो अगदी सूक्ष्म आहे, सुंदर आहे, एवढी ताकद आहे त्याच्यामध्ये. त्याला आयरणीवरती ठेवा. आयरन माहिती ना तुम्हाला, चांभाराच्या घरी राहते. हा, चांभाराच्या घरी आयरन असते काय? लोहाराच्या घरी राहते. ऐकत आहे तुम्ही, चांगलं ऐकत आहे. तुकाराम महाराज म्हणतात आयरणीवरती हिरा ठेवा, त्याला घानानं वरून मार घाला, हिरा फुटतो का? एवढा ताकदवाने महाराज तो. एक तर आयरणीत जातो ना, तर घरात शिरतो, घनात शिरतो पण फुटत नाही. पण तुकोबाराय म्हणतात एवढा ताकदवान असणारा हिरा, पण यदा कदाचित या हिऱ्याला ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला, संगे राजो ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला, साधू तैसा महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. महाराज ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला कुसंगे नाडीला. एवढा ताकदवान हिरा आहे, पण त्या हिऱ्याला ढेकणाची संगत झाली. काय झालं त्याचं? पाणी झालं महाराज. पाणी कोणाचं? काय झालं? कोणाचं? कोणत्या कोणत्या हिऱ्याचं? मला त्या हिऱ्याचं सांगायला रिकाम पण नाही महाराज. कीर्तनात बसलेले सगळे कोणी आहेत? बापा याच्यात काही काही ते कोहिनूरची हिरी आहेत. पण संगत झाली महाराज ढेकणाची. पाणी कशामुळं? संगतीमुळं. चला वाईटाची संगत नाही सांगत तुम्हाला, आता चांगली संगत सांगतो. सांगू तुम्हाला, यदा कदाचित मंथरीची संगत जर काही केला तेवढ्या क्षणापुरती नसती घडली ना दादा, तर तुम्हाला मला सगळ्याला रडावं नसतं लागलं, रामाला अयोध्येतून जावं नसतं लागलं. एवढी वाईट संगत आहे महाराज, एवढी वाईट संगत आहे, एवढी वाईट संगत आहे. एकच मंथरा होती पण अख्ख्या अयोध्येचा नाश केला महाराज त्या मंथरेनं. भक्ती संगती झाली काही कैशी म्हणून का. पण तो युग बदलला महाराज. त्या युगातले राम गेले, राम नाही त्या युगामध्ये, पण मंथरा आल्या. हो आल्या. लय अवघडे महाराज, लय अवघडे. चला त्याविषयी सोडून मी त्या गोष्टी सांगणार नाही. चांगली संगत आहे का? काय होतं चांगल्या संगतीमध्ये? बड्या बड्या लोकांच्या संगतीमध्ये गेलं ना महाराज तर मोठी होती, प्रगती होती महाराज. तो ऐका, चांगल्याच्या संगतीत आल्याच्या नंतर काय होतं? बैसता संताचे संगती कळो आले कमळापती, आपुले कोणी चनवती निश्चय चित्ती दृढ झाला. काय होतं संतांच्या संगती? मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती, येणे पंथे केने पंथे संताचे संगती. भगवंताला देखील आकळण्याची ताकद निर्माण करता येते. कुठे? संतांच्या संगतीमध्ये. सांगू तुम्हाला काय ताकद आहे संतांच्या संगतीमध्ये. एवढी ताकद आहे दादा, एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे. किती ताकद आहे सांगू तुम्हाला? हो, एवढी मोठी ताकद आहे. वाल्याचा वाल्मिक करण्याची ताकद आहे, दगडाची बाई करण्याची ताकद आहे संतांच्या संगतीमध्ये. एवढं सांगू तुम्हाला. त्याच्याही पुढचं सांगतो तुम्हाला, ऐका. मेले माणूस जिथं उठवील. ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे ना? जरा मला धीरीने असं म्हणा, चालू आहे की नाही? चालू आहे. कितीक माणसं बसलेत बरं पारायणाला? खरं सांगा बरं का मला. मला कळत नाही, अशातला भाग नाही बरं का. डोळे जर झाकीले केस असे झटकेले तर मला लगेच माणसं डोळ्यासमोर येतात महाराज. 40 माणसं आहेत का? वा, तिसरा दिवस 40 माणसं आहेत, भरपूर आहेत. एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा बरं या पारायण करणार. जोरात जोरात जोरात. वा, भाग्यवान आहात महाराज तुम्ही. का आजही तुमच्या गावामध्ये 40 लोक पारायणाला बसू शकतात. गेल्या वर्षी किती होते? नाही खरं सांगा, किती होते? 10. त्याच्या आदल्या वर्षी किती होते? त्याच्या आदल्या वर्षी किती होते? 81 होते. म्हणजे आता कमी कमी होत चालली संख्या, आहे की नाही? मी तुम्हाला काय विचारतो माहिती आहे का? हळूहळू हळूहळू. नाही, कोरोनामुळं नाही झालं बाबा हे. एवढी पब्लिक तुमची जर कीर्तनाला आली तर पारायण कोरोनामुळे बंद पडत नसतं. नाही, ते सांगतो ना तुम्हाला ते कशामुळे बंद पडायला. आता अवघड झालं महाराज. येणाऱ्या काळामध्ये आम्ही मी भागवतकार म्हणून सांगतो तुम्हाला. मी भागवत कथा, रामकथा करतो. आम्ही भागवतकारानं सप्त्यात बऱ्याच गोष्टी बंद केल्यात महाराज. बऱ्याच गोष्टी बंद केल्यात. वारकऱ्यांचं प्रेम असणारं गाथा भजन आम्ही भागवतकाराने बंद केलं हो बाबा. आमची कथा असते म्हणून गावातले लोक गाथा भजन लगे 5 मिनिटात अभंग उरकून घेतात.
मग ह्या गोष्टीमुळं आता काय झालं बघा, हळूहळू पारायण निघून चाललं. बघा तुम्ही संध्याकाळी जागराचे भजन राहायचे महाराज पूर्वी, आता नाही राहिले महाराज. आता भजन हळूहळू बंद व्हायला लागलं. येणाऱ्या काळात तुम्हाला पारायण सुद्धा दिसणार नाही. का दिसणार नाही त्याचं कारण सांगतो तुम्हाला. आम्ही लोक फेटे बांधणारे, आम्हाला ज्ञानेश्वरी उघडून पाहायला टाईम नाही. तुम्ही कधी पाहता? म्हणून येणाऱ्या काळात तुम्हाला सांगतो 10 वर्ष 12 वर्षामध्ये हे ग्रंथ पाहायला मिळणार नाहीत. म्हणून ह्या ग्रंथाचं वाचन करत चला, पारायण करत चला. हो, खूप मोठी ताकद आहे महाराज. म्हणून सांगू तुम्हाला आपली परीक्षा. फक्त माणसं बोलू नका. पोरांना प्रश्न विचारतो मी. पोराव तुम्ही मोठ्यानं बोला. सांगा मला ज्ञानेश्वरी कुणी लिहिली? उभा राहा, एकदा उभा राहा, उभा राहा, उभा राहा, उभा राहा, उभा राहा, उभा राहा. जोरात सगळ्यांनी टाळ्या वाजायसाठी एकदा. तुझं नाव काय बाळा? स्वराज. आता बस खाली. त्याच्या डोक्यामध्ये जेवढं आहे का त्यानं बरोबर सांगितलं. त्याच्या हिंमतीला दाद दिला पाहिजे इथे. पण ऐक, आता ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली नाही. मी त्याच्यासाठी टाळ्या का वाजवा लावल्या माहिती आहे तुम्हाला? सांगू तुम्हाला साहेब. 8-10 महिन्यापूर्वी म्हणजे मागच्या वर्षामध्ये एका गावात मी विचारलं ज्ञानेश्वरी कुणी लिहिली. कोणीच सांगत नव्हतं. कोणीच सांग ना. भला समाज. मी मोठा प्रश्न केला की ज्ञानेश्वरी कोणी लिहिली, कोणीच सांग ना. मी एक पोरग उभा केलं, ते उभा राहिलं. त्याला विचारलं तुझं नाव काय? त्यानं सांगितलं अंकुश. म्हणलं सांग अंकुश, ज्ञानेश्वरी कुणी लिहिली? ते पोरग ढसा ढसा रडायला लागलं. महाराज मै शपथ मी नाही लिहिली. मी म्हणलं बाप्पा तू नाही लिहिली, पण लिहिली कुणी ते तर सांग ना. त्यानं लिहिलं तेवढं तरी सांगितलं. त्याच्या हिमतीला दाद दिला पाहिजे महाराज. सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. ऐका, मेलेल्या माणसानं ज्ञानेश्वरी लिहिली होती. मी काय बोलतोय? मेलेल्या माणसानं ज्ञानेश्वरी लिहिली होती. मला प्रमाण तुम्हाला सांगायचं आहे. संतांच्या संगतीमध्ये मेलेले माणसं सुद्धा जिवंत होतात. मेले माणूस चित्त उठवील. सांगू तुम्हाला, वेळ प्रसंगी स्त्रीचा तो केला पुरुषोभा. ही संतांच्या संगतीची ताकद आहे. जो व्यक्ती संतांच्या संगतीमध्ये गेला त्याला देवाची प्राप्ती झाली, सुखाची प्राप्ती झाली. म्हणून तुकोबाराय म्हणतात वैष्णवा संगती सुख वाटे जीवा अनेक मे देवा काही नेनो. बरं, यदा कदाचित ते सुख जर मिळालं तर ते सुख प्रगट करण्याची पद्धत कशी आहे महाराज? दुसऱ्या चरणात गायनाचे उडे आपोलिया चंदे, 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 गायनाचे उडे आपोलिया गायनाचे उडे आपोलिया चंदे, गायनाचे उडे आपोलिया आय गायनाचे उडे आपोलिया चंदे, 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 गायनाचे उडे आपोलिया गायनाचे उडे आपोलिया चंदे, गायनाचे उडे आपोलिया मनाचे आनंदे आवडीने, मनाचे आनंदे आवडीने, गायनाचे उडे आपोलिया चंदे, गायनाचे उडे आपोलिया चंदे, गायनाचे उडे आपोलिया चंदे, गायनाचे उडे आपोलिया चंदे. आवडीने मनाचे आनंदे आवडीने, गायनाचे उडे आपोलिया चंदे, गायनाचे उडे आपोलिया चंदे, गायनाचे उडे आपोलिया चंदे, गायनाचे उडे आपोलिया चंदे. गायनाचे उडे आपोलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने. दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आनंद व्यक्त करण्याच्या पद्धती सांगतात. गाणं, नाचणं, उड्या मारणं. बरं का, परमार्थामध्ये गाणं असावं, परमार्थामध्ये नाचणंही असावं आणि परमार्थामध्ये उड्या मारणंही असावं. आणि माणसं एखाद्या गोष्टीचा जर आनंद झाला तर नाचतात की नाही खरं सांगा? एखाद्याला जर समजा नाही लागली पण कमात अनुमान काढा, नाही कोटीची पण कमीत कमी लाखाची व्हायना लॉटरी लागली, माणसं नाचत की नाही?
जाऊ द्या, माळीचा जर संबंध नसेल माणसाला, माळीचा संबंध नसेलच, माळकरी नसेलच, आणि त्याला जर समजा अचानक त्याच्या कापसाला त्याच्या मकाला भाव जर जास्त आला, संध्याकाळी पट्टी आणताना रोज भाव आला, खरं सांगा ते फुलंबरी येऊन येताना नीट येतं का? नीट येतं का? खरं सांगा. ने 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 मी गाणे म्हणत येतं का नाही ती? नुसतं गाणेच म्हणत येतं का? नाचत बी येतं महाराज. आता ते कसं नाचतंय ते इथं सांगत नाही. नाही ना, नाचतं की नाही म्हणजे आनंद व्यक्त करण्याची ती पद्धत आहे, पण परमार्थामध्ये गाणं असावं, नाचणं असावं, हो, आणि उड्या मारणं देखील असावं. पण कसं असावं? आपोलिया छंदे मनाची आनंदे आवडीने. आणि ऐका बरं का, आणि ऐका, परमार्थ करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो मी आता. आता सांगितलं, पण 4 महत्वाच्या गोष्टी सांगतो. लाज भय शंका दुराविला मान. परमार्थामध्ये लाजायचं नाही, परमार्थामध्ये भीती बाळगायची नाही, आणि सगळ्यात महत्वाचं परमार्थामध्ये संशय घ्यायचा. आपलं चुकतं काय माहिती का तुम्हाला? आपण परमार्थ आतापर्यंत केलाय, पण आपला संशय जायला तयार नाही. ऐका, किती संशय आपल्या अंतःकरणात आहे सांगतो. शेवटचा दृष्टांत, वेळ मला फक्त 10 मिनिटं आहे. शेवटचा दृष्टांत, तुम्ही जर जोरात भजन केलं तर मी अतिशय आनंदानं दृष्टांत सांगेल. आणि हा जर दृष्टांत तुम्ही ऐकला का, हा जर दृष्टांत तुम्ही ऐकला था, पुढच्या वर्षीपर्यंत तुम्ही हसत राहताना असा दृष्टांत आहे. तुम्ही कुठंच ऐकलेला नाही हा दृष्टांत. हा दृष्टांत फक्त माझे गुरुवर हरिभक्तीपरायण भारतीदास साहेबराव महाराज पठळकर सांगत असतात. अय पिंड्या, अय कुठं चालला? ते पुटकून उठलं तिथं जाऊन बसले. ते मला भीती वाटली ना, ते घरी जर गेलं असतं तर पुन्हा काही झालं असतं तर मला जबाबदार राहिला असतो महाराज. लय अवघड आहे. हो, म्हणून अतिशय सुंदर दृष्टांत सांगतो तुम्हाला, पण सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करा. सर्वांनी पुंडलिक. लक्ष देऊन ऐका बरं का, आपला संशय जात नाही, त्याच्यामुळे आपला परमार्थ सफल होत. काय संशय येईन महाराज, त्याच्यातनं बोलत नाही. काय येईन महाराज संशय? कशातही संशय घेतात महाराज लोक. अजूनही लोक माझ्यावर संशय घेतात महाराज. ह्या बोन केसच कमून वाढले असतील. काही काही वाटत असं नाही, संन्याशीची संशय घेतात की नाही. चला बाकीचं सोडा महाराज, परमार्थामध्ये संशय अजिबात नसला पाहिजे. का? परमार्थामध्ये जर संशय आला ना थोडा, संशयावनी थोर अनिक पाप नाही घोर, का विनाशा शिवा घोर. परमार्थामध्ये जर संशय आला तर महाराज परमार्थ असफल होतो. जाऊ द्या, परमार्थातलं प्रापंचिक जीवन करत असताना प्रापंचात थोडा जरी संशय आला तर किती पसारा पांगतो, किती पसारा पांगतो. एवढा भलता पसारा पांगतो महाराज, किती पांगतो. दृष्टांत सांगून तुम्हाला पटवून देतो, फक्त लक्ष देऊन ऐका. बसलेले पोरं मोठ्याने बोलत चला. हे पोरं लक्ष देऊन ऐका, किती पसारा पांगतो. थोडाच जर संशय आला तर किती पसारा पांगतो, लक्ष देऊन ऐका. आमच्या हरिभक्तीपरायण गुरुवर साहेबराव दादा सांगत असतात, एका माणसाला 7 पोरं. किती पोरं? मोठ्याने बोला पोरं. 7 पोरं. एका माणसाला 7 पोरं. त्या 7 पोरायला 7 पोरं किती झाले? सुट्टीत पास झालता काय तू? तो मास्तर झोपला होता. 7 14. 7 मुलाला 7 पोरं किती झाले बरं? 49. हो, नातू किती झाले त्या म्हाताऱ्याला? 49 नातून 7 पोरं. ऐका, आता म्हाताऱ्या माणसाला प्रश्न विचारतो, खरं सांगा मला, घरामध्ये जर एखादं पोरग जन्माला आलं, एखादं लेकरू जर जन्माला आलं, तर त्या लेकराचा सगळ्यात जास्त लाड कोण करते? म्हातार. आजकडं असतो महाराज, सगळ्यात जास्त लाड कोण करते? चॉकलेट दी, गोळ्या दी, मुरकुलं दी, कुरमुड दी, हे कोणाकडे असते? बघा तुम्ही, म्हाताऱ्याकडे लय नाद असतो. म्हाताऱ्याकडे लय नातूचा लाड असतो महाराज. एखाद्या म्हाताऱ्याला जर म्हणलं, दादा सप्ताह चालू आहे आणि सप्त्यात येण्याचा पार आहे, 15 मिनिटं येणं घेता का? मग कंबर दुखत म्हणते, कंबर. आणि दिवसभर नातू बोकांडी घेते 30 किलोचा. 30 किलोचा 25 किलोचा नातू खांद्यावर वागिते, पण 2 किलोचा येणं घेतय का? नाही. सगळ्यात जास्त लाड कोणाचा आहे? म्हाताऱ्याचा. आता विचार करा, तुमच्याकडे 2-2, 3-3 नातू असते ना, तर ह्या म्हाताऱ्याकडे 49 नातू होती. आणि 49 नातूचा लाड करीत होतं म्हातारे. किराणा दुकानावर जर गेलं ना महाराज तर चॉकलेट पुरतच नव्हती. आणि म्हातारं झोपार होतं रानात, आखाड्यावर. तुमच्याकडे काय म्हणतात रानात?
वस्तीवर वस्तीवर झोपल होतो महाराज. आणि अशी कडाक्याची जरी थंडी असली बरं का तिडके महाराज, कडाक्याची जरी थंडी असली म्हातारा जर वस्तीवर झोपलं का त्याला अंगावर घ्यायला काहीच लागत नव्हतं. का म्हणून नातू सगळे नातूच ना, पायावर नातू, अंगावर नातू, पोटावर नातू, सगळे नातूच. त्याला अंगावर घ्यायची काही गरज अजिबात नाही महाराज. उन्हाळा दिवस सुरू झाला आणि शिमगा जवळ आला. पहा शिमगा, उद्या शिमगा होता म्हणून उद्या शिमगा म्हणून एका पोरानं काय केलं, गावातून जाता जाता लक्ष देऊन 1 रुपयाचा कलर त्या डबक्यात टाकला. कालीला जशाच तसं जिथलं तिथं पुन्हा ते डबं नेऊन ठेवलं. पोरग गेलं खेळायला. खेळता खेळता उशीर झाला. सगळे पोरं उशिरा झोपले. म्हातारं लवकर झोपलं होतं महाराज. सगळे पोरं उशिरा झोपले होते म्हणून उशिरा उठले. म्हातारं पहाटे 5:30ला उठलं महाराज. नियमाप्रमाणे म्हाताऱ्याने ते डबकं उचललं. म्हातारं गेलं महाराज. म्हाताऱ्याचा विधी झाला सगळा. आणि विधी झाल्याबरोबर म्हातारं येऊ लागलं महाराज. येता येता थोडंसं उजळलं. आणि उजाड्यावर म्हाताऱ्यानं अचानक आपला हात पाहायला. लाल हात दिसल्याबरोबर म्हातारं जाग्यावर पडलं. बापो पडल्याबरोबर 10-5 माणसं आले. दादा काय झालं, दादा काय झालं, दादा काय झालं. म्हातारं म्हणे मुही जगत नाही, महाकोठा फुटला. आता काय म्हाताऱ्याला उचललं महाराज की फुलंब्रीला दवाखान्यात. फुलंब्रीला नेल्याबरोबर दवाखान्यात ॲडमिट केलं. डॉक्टरनं तपासलं. डॉक्टरनं सांगितलं बघा तुमच्या बाबाला काही सुद्धा झालेलं नाही. असं म्हणल्याबरोबर ते म्हातारं म्हणलं तर मशनीवर दगडं घाल, दगडं काही सांगत त्यात त्या मशनी. मी म्हणतो महाकोठा फुटला बघ, लाल गुण हात झाला. पोरायला वाटलं म्हाताऱ्याला औरंगाबादला हलाव. औरंगाबादला नेलं महाराज. औरंगाबादला नेल्याबरोबर तिथले डॉक्टर हुशार होते. त्या डॉक्टरनं काय केलं पाहिलं. म्हटलं म्हाताऱ्याला संशय आला आहे म्हणून डॉक्टरनं सांगितलं बघा तुमचे बाबा काही जगण्याच्या मार्गावर राहिलेले नाही. बाबाला घरी घेऊन जा आणि 4-2 दिवस सेवा करा असं म्हणले महाराज. असं म्हणले. मग त्यांनी गेले. काय असतं बघा, ज्याच्या घरातलं कोणी असं पेशंट गेलं का महाराज, त्याच्या घरातले लोकांची गडबड काय असते, रडा पडी ॲम्ब्युलन्समध्ये भरवा आहे की नाही. ॲम्ब्युलन्स लावा, ते रिपोर्ट घ्या, बिल भरा. सगळी लोक याच्यात गडबडीत असतात. आणि जे संघ असतात का 150 आणि हे पुढच्या तयारीची. हॅलो गुलाल सरपण आणून ठेवा, हे पुढच्या तयारीची. येईन तिथून दवाखान्यातून फोन करायला सुरुवात केली गावात. दादाचं काही खरं नाही, दादाचं काही खरं नाही. डॉक्टर म्हणते दादा कवा जाते सांगता येत नाही, घरा पोहत येतात की नाही काय माहिती. हो सगळ्यांनी तयारी सांगितलं महाराज. सगळ्यांनी सगळा निरोप पोहोचला. दादा गावात आले महाराज. दादाचं काम लय चांगलं होतं, लय चांगलं होतं दिलीप महाराज. त्याचा परिणाम काय झाला बघा, सगळे लोक गावातले भेटायला येऊ लागले. आणि जे येईन का ते रडू लागलं महाराज. घरातले लोक रडायलेत, गावातले लोक रडायलेत, बाया माणसं रडायलेत, माणसं रडायलेत, पुरुष रडायले, लेडीज रडायले, लहान लेकरं रडायले, पाहुणे राहुणे या लागले, सगळे लोक रडायला लागले, सगळे लोक रडायला लागले महाराज. पण ज्या पोरानं कलर कालेला होता का, ज्या पोरानं रंग कालेला होता का, त्यानं म्हातारं बाजावर पडलेलं पाहिल्याबरोबर टपूच्या टप्पू दगड उचलला आणि ते म्हाताऱ्याला शिवाय देऊ लागलं. म्हाताऱ्याच्या म्हाताऱ्याच्या आता काय शिवाय द्यायला ते इथं देत नाही मी तुम्हाला. हो सगळे लोक रडायले. ते एकटंच पोरग शिवाय दिलं. पोराचा बाप आला म्हणला बाळ्या. सगळं गाव रडायला लागलं, पाहुणे रडायला लागलेत, सोयरे रडायला लागलेत, गावातले रडायलेत, घरातले रडायलेत, बाया रडायलेत, माणसं रडायले. तू एकटाच कोण म्हाताऱ्याला शिवाय द्यायला लागला. त्या बाळ्यानं सांगितलं ह्या तर म्हाताऱ्यानं महा कलर नाशिला म्हणे. मग ते म्हातारं म्हणतोय तो रंग होता होय रे, मला तर वाटलं महा. आता खरं सांगा थोडासा संशय म्हाताऱ्याला आला. किती परेशानी झाली त्या म्हाताऱ्याची. मग विचार करा, सांसारिक जीवनामध्ये जर थोडा संशय आला तर एवढी परेशानी होती, परमार्थामध्ये संशय आल्यावर काय होईल महाराज. म्हणून महाराज म्हणतात शंका दुराविली, परमार्थामध्ये संशय घ्यायचा नाही. आणि शेवट तुकोबाराय म्हणतात दुराविला मान, परमार्थामध्ये मानाची अपेक्षा करायची नाही, अजिबात मानाची अपेक्षा करायची नाही. का मान कोणाला मिळतो, मान कोणाला मिळतो. तुकोबाराय म्हणतात साहोनिया घाली घाव, दगड पाषाणाची झाला देव, पाषाण देव झाला ची पाहे. हो बरं का, जो दगड छन्नी आणि हातोड्याचे घाव सोसतो का, हो तोच त्या ठिकाणी देव होतो महाराज. म्हणून कुणालाही मान मिळत नाही. मान मिळवण्याकरता अपमान पचवावा लागतो. आणि एवढं सगळं करून तुकोबाराय मग देवाला विनंती करतात. शेवटचं चरण. तुका म्हणे आता फुल्या साया, ओ तुका म्हणे आता फुल्या साया, म्हणे आता फुल्या साया, म्हणे आता फुल्या साया, तुका म्हणे आता फुल्या साया, तुका म्हणे आता फुल्या साया.
आपुल्या साया झाला आता आता फुला सायाशी. आम्हा जगदीशे सांभाळावे आम्हा जगदीशे सांभाळावे गायनाचे पुढे आपुल्या हो गायनाचे पुढे आपुल्या छंदे आम्हा जगदीशे सांभाळावे आम्हा जगदीशे सांभाळावे गायनाचे पुढे आपुल्या गायनाचे पुढे आपुल्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे आता आपुल्या सायाशे आम्हा जगदीशी संभाळावी गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने विठोबा रखुमाई हे विठोबार कुमाई सांभाळ कर. हो खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर तुकोबाराय सांगतात ते अगदी अगदी अनेक प्रमाणात महाराज पण अगदी आपला वेळ संपलेला आहे म्हणून माझ्या वेळी त्या ठिकाणी मी थांबतो. माझ्या वाणीला मी पूर्ण विराम देतो. लक्ष देऊ नये का अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगावरती बोलण्यासारखं भरपूर काही आहे महाराज, भरपूर काही अभंगावरती बोलण्यासारखं आहे. पण वेळेअभावी या ठिकाणी मी थांबतोय का त्याचं कारण सांगतोय. प्रकृती माझी थोडीशी आज नाजूक आहे आणि खऱ्या अर्थाने मी आज कीर्तनाला येऊ शकत नव्हतो महाराज. खरं सांगतो तुम्हाला मी कीर्तनाला आज येऊ शकत नव्हतो. का येऊ शकत नव्हतो त्याचंही कारण सांगतो तुम्हाला. आमच्या परिसराला ज्यांनी एक वारकरी संप्रदायाचं एक वळण लावलं, आमच्या परिसराला जालना जिल्ह्याला ज्यांनी वारकरी संप्रदायाचा अतिशय धाक बसवला होता, अशी एक महान विभूती होती महाराज. वैकुंठवासी म्हणावं लागेल त्यांना. 1008 महंत दिगंबर कृष्णप्रियजी महाराज गेल्या 15-14 दिवसापासून महाराज आपलं स्थान सोडून निघून गेले होते. कुणालाही माहीत नव्हतं बाबा कुठे आहेत म्हणून. बाबाचा फोन बंद, सगळं म्हणजे कॉन्टॅक्टच नव्हता. आणि अचानक 14 तारखेला बाबा आपल्या औरंगाबादच्या घाटीमध्ये आले आणि 15 तारखेला बाबांचं निधन झालं. आणि आमच्या जिल्ह्याला आज सकाळी ती बातमी कळाली. आम्ही शोध घेत होतो, आम्हाला आज कळालं. आणि म्हणून माझ्या जिल्ह्यामध्ये थोडंसं वारकरी संप्रदायाचं काम माझ्यावरती चांगलं आहे. लोक विश्वास करतात. वादविवादाचा काही प्रसंग होता त्यामुळं मला तिथं थांबावं लागलं. आता मी इथे आल्याच्या नंतर जेवण करत असताना फोन केला, त्यावेळेला बाबांचा देह गावामध्ये पोहोचला आहे. आणि त्या माध्यमातून मला या ठिकाणी अक्षरशः खरं येणं होणार नव्हतं. पण तुम्ही सगळी प्रेमाची मंडळी. आणि परत काय होतं बघा, कीर्तनकार का नाही आला यापेक्षा नाही आला का लोक त्याला जास्त नाव ठेवतात महाराज. पण तेही डोक्याला टेन्शन होतं. पण तरीसुद्धा अभंगावरती बोलण्याचा मी प्रयत्न केला. त्यामध्ये माझ्याकडे काही चुकीचं असेल, चुकलो मी असेल, ते शब्द माझे मला परत द्या. जे बरोबर असेल ते माझ्या गुरुवरांचं, चुकीचं माझे मला परत द्या. गुरुवरांचं ग्राह्य करा. अभंगाचा भावार्थ असेच असेल मी दावा करत नाही. विद्वान वक्ते कीर्तनकार आपापल्या पद्धतीने या ठिकाणी चिंतन मांडवू शकतात. जाता जाता 2 महत्त्वाचे शब्द मी आपल्याला सांगेन. येण्याकरताही वेळ लागला, त्यालाही अनेक कारणं, पण चला द्या सोडून. जाता जाता 2 शब्द मी तुम्हाला सांगेल. माझं कीर्तन लक्षात नाही राहिलं नका ठेवू दादा, पण माझे 2 शब्द घरी घेऊन जा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असावी. अखंड आळंदी पंढरपूर तुळजापूर वाऱ्या असाव्यात. परमार्थ घरामध्ये असावा. आणि सांगू तुम्हाला, या छोट्या छोट्या मुलांना संस्कार सुंदर द्या दादा. आज संस्काराची गरज आहे, खूप गरज आहे संस्काराची. का उद्या तुम्हाला बाप म्हणून जर जगायचं असेल ना, तर ह्या मुलांना संस्कार देत चला. मुलं कीर्तनाकडे आणा, मुलं पारायणाला बसवा, मुलांना सांप्रदायिक वळण द्या.
काही आपली संस्कृती आहे हो. शोकांतिका वाटते दादा. कधी कधी समोरच्यांचा जर पाहिलं तर आनंदही वाटतो त्यांच्यासाठी, पण आपल्यासाठी दुःख वाटतं. तुमच्या घरात मोहम्मडन, तुमच्या गावात मोहम्मडन समाज आहे, पहा त्यांच्याकडं. त्यांच्या घरात जर मुलगा जन्माला आला तर ती लोक त्यांना शिकवतात, त्या मुलाला सांगतात तुला इस्लाम कबूल करावा लागेल. मुस्लिम म्हणून जर जगायचं असेल तर तुला 5 वेळाचा नमाज दिवसातून पाडावा लागेल. 5 वर्षाच्या पोराला ते 5 वेळा नमाज पाडावं लावतात आणि ते पोरग 5 वर्षाचं 5 वेळेला नमाज पाडतंय. पण आजही आपलं 25 वर्षाचं टोनग मंदिराकडे येत नाही. ही शोकांतिका आहे आपली. म्हणून मुलांना संस्कार देत चला दादा, मुलांना संस्कार देत चला. आणि सरळ सरळ सांगेल मी तुम्हाला, सरळ सरळ एकच सांगेल, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. एखाद्याचं चांगलं नाही करता आलं नका करू दादा, पण वाईट करण्याची बुद्धी सुद्धा होऊ देऊ नका. हो, नका करू वाईट. एखाद्याचं लग्न नाही जमवता आलं जमवू नका, पण जमलेलं लग्न मोडण्याचा प्रयत्न करू नका. लय अवघडेत महाराज. काही काही माणसं तुमच्या इथं आहेत का नाही माहिती नाही महाराज. एवढे खडगुळ माणसं आहेत काही काही. लयच खडगुळ माणसं आहेत, लयच बेकार माणसं आहेत महाराज. हो, नाही जमवणार सोयरीक, पण जमलेलं सोयरीक मोडल्याशिवाय राहणार नाही. एखाद्याच्या जर घरी पाहुणे आले का, आणि हे मारुतीच्या पारावर कुठेतरी वाट्यावर बसलेला असावं, नेमकं पाहुण्याला घर माहीत नसावं, पाहुण्याने त्याला घराचं नाव विचारते. नाव विचारा पाहुण्याचं, आमक्याचं घर कुठे. त्यानं विचारावर तुम्ही कुठले, आम्ही अमुक अमुक गावचे. बर, कुणीकडे आलते, सोयरी केला तू, कोणाची तर यायची तर. बाप्पा, त्याने एवढा शब्द म्हणू द्या, बाप्पा. ती गाडी तिथूनच मागे फिरती महाराज. नाही जमवता आली नका जमू, पण जमलेल्या मोडू नका. सगळ्यात मोठं महत्वाचं सांगेल, सगळ्यात महत्वाचं सांगेल, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. भगवंतानं अनमोल किमतीचा देह तुम्हाला मला भजनासाठी दिलाय हो. आणि हे जे शरीर तुम्हाला मला मिळालं का, कसं मिळालंय, भाड्यानं किरायानं मिळालंय, म्हणून त्याचा वापर व्यवस्थित करा. कसं मिळालंय ऐका, की जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. हो, म्हणून किरायानं मिळालं ना. मला सांगा, भाड्यानं घरात आपण भाड्याच्या घरात राहतो की नाही. मग भाड्याच्या घरात आपण कोहर लोक राहू शकतो जोपर्यंत त्यांचं भाडं देतोय तोपर्यंत. एखाद्या का 1-2 महिन्याचं भाडं जर थकलं तर ते मालक काय करते आपल्याला, बाहेर काढून देतं का नाही. तसं हे घर आहे ना, हे घर भाड्यानं मिळेलं आहे. मग याचं भाडं व्यवस्थित द्या. याचं भाडं जर व्यवस्थित नाही पोहोचलं का, तर 1-2 महिने ठेवीन, मग नाहीच जर जमलं तर घर से बाहेर निकलना पडेगा. हो, म्हणून सडळ हातानं मदत करत चला बा या कार्यक्रमाला. किंबहुना धार्मिक कार्यक्रम कोणते असो त्याला सडळ हाताने मदत करत चला, परमार्थ करत चला, एवढीच विनंती करतो. माझ्या वाणीला परत एकदा धन्यवाद. माझ्या वाणीला पूर्णविराम देत असताना सर्वांना धन्यवाद देतो. त्यामध्ये उपस्थित हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज असतील, दिलीप महाराज असतील, आमचे तिडके महाराज असतील. कोणती येते ते म्हणजे आमच्या गावात फक्त एकच गाडी येते. मी म्हणलं कोणती, ते म्हणजे वाळूचं टिप्पर. मी म्हणलं मी येऊ कसा, ते म्हणजे महाराज तुम्ही एसटीने या आणि कुंभार पिंपळगावून जीपनं या आणि पाठीवून पायी या. गेलो महाराज मी, आणि त्या पाठीवर उतरलो. ते लोक चांगले होते, याच गावातल्या कार्यकर्त्यासारखे. त्या लोकांना पाठीवर एक जणाला पाठवलं महाराज. एका पोराला बोलवलं, त्याला सांगितलं इकडे गाडी घे मोटरसायकल आणि महाराजांना आणायला पाठीवर जायचं. त्या पोराला वाटलं जर एसटी लवकर नाही आली तर तिथं टाइमपास काय होणं, म्हणून त्यानं दुसरं पोरग संघ घेतलं, सोबती घेतलं. त्या माणसानं थांबवलं, म्हणले तू एकटाच जाय का, रस्ता खराब आहे, बेकार आहे, खड्डे आहेत, टिबल सिटी येता येणार नाही, उगं कीर्तन करायला पाडशीन महाराजाचं टंगडं मोडून कीर्तन करता येणार नाही. ते एकटंच पोरग आलं महाराज येऊन उभा राहिला. मी एसटीतून खाली उतरलो आणि त्यानं मला पाहिलं बरं का. त्यानं मला पाहिलं आणि त्यानं मला पाहिल्याबरोबर ते पळतच आलं माझ्याजवळ, मला जी हरी घातला. पण मला कळलंच नाही दिलीप महाराज काहून माहिती आहे का, त्याच्या बोलण्यात जरा फाल्ट होता पहा. त्यानं मला पाहिलं की ते लागलं म्हणाला महाराज. बोलो काय, जय हरी जय हरी. चला म्हणलं कुठं, कीर्तनाला. म्हणलं चला.
असं म्हटल्यावर येताना त्या माणसानं सांगितलं बघा जाताना तू गाडी चालव पण येताना तू चालवू नको. महाराज चांगली गाडी चलित आहे. ते आलं आणि महाजवळ लागलं चावी द्यायला. मी म्हणलं हे काय तुम्ही चालवा. म्हणलं मन मला रस्ता माहीत नाही, वळण माहीत नाही, खड्डा माहीत नाही. ते म्हणा तुम्ही काळजीच करू नका मी सांगतो. म्हणलं चला याच्यासोबत वाद घालवण्यापेक्षा गाडीवर बसलो. महाराज चावी लावली, त्याला पाठीमागं बसवलं. त्याला म्हटलं मला पुढं सांग, खड्डा बिड्डा आल्यावर सांग. हो आणि निघालो महाराजांनी. चालतं चालतं काय असतं बघा, ज्या माणसाला कानानं ऐकायला कमी येतं का त्याला सोयरिकीच्या गप्पा ऐकायचा लय नाद असतो महाराज. आणि ज्याला डोळ्यानं दिसत नाही का त्याला पेपर वाचायचा लय नाद. असा असा धरून वाचीन ती. हो तसं ज्याला बोलता येत नाही का त्याला बोलायचा लय नाद असतो. आता हे मागं बसले, यानं गपची बसावणं, याला बोलता येत नव्हतं आणि याला बोलता येत नाही मग गपची बसवणं. हे लागलं सुरू करायला. महाराज म्हणलं काय केस का म्हणून वाढी रे. लागलं मला एक एक प्रश्न विचारायला. विचारता काय झालं बघा, नेमकं इथून तर त्या मोटरसायकल दिसतात का तिथं खड्डं होतं महाराज. त्याच्या लक्षात आलं पुढं खड्डं आहे. महाराजाला खड्डं माहिती नाही. त्यानं इथून सांगायला सुरुवात केली. महाराज म्हणलं काय खाटा पडल्यावर म्हणतोय खाटा तंगड मुरडन महाराज. हो असे रस्ते त्याच्यामुळे उशीर झाला. करा हातवर, करा हातवर. झाले का जरा मोकळी तुम्ही करा सर. सर्वांनी मोठ्या प्रेमाने हे बघा महिला मंडळी तुम्ही हात वर करू नका पण जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. बोला सर्वांनी बोला राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरी. हे बघा फक्त खाली बसलेले पुरुष मंडळी माझ्या पाठीमागं म्हणा. मी म्हटलं की सगळे वाद्य बंद होतील आणि फक्त सगळे खाली बसलेले पुरुष मंडळी जोरात तुमचा आवाज आला पाहिजे. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. टाळी टाळी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. आता महिला मंडळी सर्व महिला मंडळी अजिबात कोणी लाजायचं नाही. जय जय राम कृष्ण हरी. वा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. बोला बोला सर्वांनी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजी वारेगाव तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद.